प्रभू येशूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. महान परमेश्वराची कृपा अगाध दिला, त्या सुंदर सावसर देवाने आपल्या विषयाला बाबू दिला, म्हणून त्या देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. सर्वजण डोळे बंद करतील, आपण प्रार्थना करू. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला 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 हालेलुया 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 हालेलुया. एक पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करण्याच्या जनाला मान महिमा गौरव समाजा कर्माच्या देवा माझ्या राजा कृपावान परमेश्वरा, तू कृपा केलीस, दया केलीस, अनुग्रह केलास, तुझ्या चंद्राने स्मुखा दिलास, सोमराच्या आम्ही तुला करुणा करुणा दंतराच्या सर्वशक्तिमान परमेश्वरा. प्रभुदेव जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या प्रभूषाला दंत माझ्या देवा तुला विनंती करतो सकाळच्या पहिल्यापर्यंत परमेश्वरा, तुला आबापा म्हणून हात मारतो. आचार्य आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात स्वतंत्राच्या तिच्या पर्यंत सामध्ये 25 झालं. अल्फा ओमेगा आदिवांत प्रारंभ शेवट मीच असा आहे, जो कोणी मुस्कड येतो त्याला मी जीवनी झाल्याचं पाणी देईल. तो प्रभू येशू मसीह आज मी चिंता परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ आलो. परमेश्वरा, आज आमच्या मंडळीमध्ये जे भाव ज्या बहिणी बिमार आहेत प्रभू, तुझ्या समोर उघडं पुस्तक आहे माझ्या देवा, तुला विनंती करतो माझ्या देवा, जीवन देणं आणि घेणं तुझ्या हातात आहे प्रभू. त्या बालकाला तुझ्या रक्ताने करीत कर परमेश्वर, त्या महिला तुझ्या रक्ताने करीत करतोय प्रभू येशू मसीहच्या नावात त्यांना तू स्पर्श कर माझ्या देवा, आणि त्यांच्या जीवनात तुझा गवाही कर परमेश्वरा. कारण जसा तो शताब्दी म्हणला, शब्द मात्र बोल माझा चाकर बरा होईल. ते माझ्या पवित्र प्रभू आज आम्ही तुला प्रार्थना करतो राजा, त्या दोघ्या बहिणीच्या रक्तामध्ये शील करतो, तुझ्या रक्तामध्ये जीवन आहे माझ्या राजा, त्यांच्यावर तुझी दया कृपा उतरू दे. कारण राजा त्यांचं नाव तुझ्या पुस्तकात आहे, आणि मग तुला विनंती करतो तू मागण्याच्या अगोदर त्यांना जिवंत परमेश्वर आहेस. त्याचप्रमाणे आमच्यामध्ये आणखी कोण परमेश्वर बिमार असतील, प्रत्येकाचा जीवात्मा शरीर तुझ्या हातात सुटलं. उल्हासनगर मंडळी, माणिदोनी मंडळी, येळी मंडळी, पाथर्डी आणि उल्हास सरळ नगर मंडळी प्रभू, पाथर्डी मंडळीची मी आठवण करतो प्रभू राजा. लेकरं आतुर झालेत प्रभू परमेश्वरा राजा, त्यांच्या जीवनात तुझी गवाही कर प्रभू परमेश्वरा. तुला प्रार्थना विनंती करतो की पवित्र शास्त्र सांगते माझे मेंढर विखुरलेले ते मला शोधायचे, शेवटच्या समाजात एकच कळप आणि एकच मेंढपाळ. ते माझ्या राजा, जे काही तुझे बीज विखुरलेले आहेत प्रभू, तुला विनंती करतो तू आम्हा पामरांचा उपयोग करून घे. तू आमच्या पामरांचा उपयोग कर प्रभू परमेश्वर. पवित्र आत्म्याचा अभिषेक कर आणि तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्हा पामरांकडून तुझी सेवा करून घ्यायची. तुला विनंती आणि प्रार्थना करतो राजा, आज जे भाऊच्या बहिणी ऑनलाईन मीटिंग ऐकतील प्रभू, मेसेज ऐकतील येशू, त्यांचं तू मन खोल माझ्या राजा, त्यांच्याशी स्वयं तू बात कर. जसा सिनाईवरती तू उतरून इस्रायलशी तू बात करायला लागलास, इस्रायल घाबरले कारण ते अग्नीसमोर थांबू शकलेले. प्रवाच्या युगाचा नाश अग्नीने होणार आहे, त्या अगोदर मागणी आमच्यामध्ये उतरू दे, अग्नीचा बाप्तिस्मा दे प्रभू, आणि तुझा गुरु तुझा महिमा कर. तुला विनंती करतो राजा, आजच्या आरंभापासून शेवट तुझ्या हातात सुटतो. जे गीत होईल, जो संदेश होईल राजा, तू आशीर्वादच कर माझ्या राजा. जे आमचे भाऊ बहिणी आमच्यापासून दूर आहेत अशा प्रत्येकाला तू सांभाळ. हरेकाच्या जीवनात तुझा महिमा तुझा गुरु करून घे. आबाप म्हणून तुला हात मारतो. या ठिकाणी म्हटलं माझे सर्व भाऊ एल्डर वर्ग, सेवक वर्ग मी तुझ्या हातात सोडतो. त्यांच्यावर तुझा दयाच्या कृपा सांगते, सर्वांच्या कृपा तुझी शांती समाधान दे. जो भाऊ बिनावारी फास्टिंग मध्ये प्रभू तुला विनंती करतो, त्याला तुझं रक्त आहे, रक्तामध्ये पाणी होतंय ते, आज तू त्याला सांभाळ, त्याच्या जीवनात तुझा महिमा कर. आणि गरजेचा पूर्ण कर. जे कोण युट्यूब द्वारे मेसेज ऐकत आहेत, जे कोण ऑनलाईन द्वारे मेसेज ऐकत आहेत, अशा प्रत्येकाचं मन खोल आणि प्रत्येक तो रॅप्चर साठी विनंती आणि प्रार्थना करतो माझ्या राजा. या हप्त्यात ज्या काही मीटिंग होतील प्रभू, त्या सर्व तो आशीर्वादित कर. ज्या भावाचा वाढदिवस होईल प्रभू, तो देखील तो आशीर्वादित कर. होणाऱ्या सर्व मीटिंग तू ब्लेसिंग कर, आणि फक्त माझ्या देवा तुझ्या महिमा तुझा करू. आज देखील संध्याकाळी ज्या काही 2 मीटिंग होतील प्रभू राजा, त्या देखील तू आशीर्वादच कर. त्या कुटुंबाने तुझी शांती समाधान दे, आणि तुझ्या नावाचा महिमा करू. आम्हा प्रत्येकाचा जीवात्मा प्राण शरीर मी तुझ्या हातात सोपवतो. आजच्या आराधना आशीर्वादित कर, हरेक बीजांना तू आशीर्वादित कर. आणि जे काही तुझ्या मेंढर विखुरले प्रभू परमेश्वरा का, ज्या या मेंढवाड्यात नाहीये अशा मेंढर तुला शोधायचे, तर या पाकाचा तू उपयोग करून यासाठी विनंती कर. अनुग्रह कर, दया कर, कृपा कर. होणाऱ्या हप्ताभराच्या सर्व मीटिंग ब्लेसिंग कर. तुझाच महिमा तुझाच करू. इथून पुढची वेळ, घटका आणि समय तुझ्या हातात सोपवतो. ही प्रार्थना धन्य तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो. आमेन.
चल. पण जेव्हा राजा हा. पाहुण्यांना पाहायला आत आला हा. तेव्हा ज्याच्या अंगात लग्नाचा पोशाख घातलेला नव्हता हा. असा एक माणूस हा. त्याला तेथे दिसला हा. आणि तो त्याला म्हणाला, हा. गड्या, हा. लग्नाचा पोशाख तुझ्याजवळ नसून हा. तू येथे आत कशा शिरलास? हा. तेव्हा तो उगाच राहिला. हा. तेव्हा राजाने आपल्या चाकरांना सांगितले, हा. याचे हातपाय बांधून हा. त्याला बाहेरच्या अंधारात टाकून द्या. हा. तेथे रडणे हा. व दात खाणे होईल, हा. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत हा. परंतु निवडलेले थोडके आहेत. बस. हे बघ, करो हे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद करो. ख्रिस्तात माझ्या बहिणांनो भावांनो सर्वांना सलाम. गेल्या हप्त्यापासून आपण मेसेज स्टार्ट केला का नवरीची सजावट, नवरीला श्रृंगार. मी गेल्या हप्त्यामध्ये दोन्ही पॉइंट दाखवले, देवाचे लोक आणि सैतानाचे लोक. आज बोलावलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके. बोलावलेले पुष्कळ म्हणजे हे डिनॉमिनेशन, परंतु निवडलेले थोडके. थोडके म्हणजे ही दुल्हन नवरी. मग आज आम्ही थोडक्यांमध्ये आहोत का आम्ही पुष्कळांमध्ये आहोत? कारण आज पवित्र शास्त्र सांगतंय का जिथं देवाचे लोक आहेत तिथं सैतानाचे लोक आहेत, जिथं देवाचा दूत आहे तिथं सैतानाचा दूत आहे. हे बायबल तिची करते. मग आता आम्ही जर बायबल वाचतोय, आम्ही प्रार्थना करतोय, आम्ही उपवास करतोय, पण आमचा स्वभाव कोणता आहे? आमच्यातून क्रिया कोणत्या चालल्यात की मी पुष्कळांमध्ये आहे. पुष्कळांमध्ये आहे म्हणजे पुष्कळांचे संस्कार, पुष्कळांचं जीवन पुष्कळांसारखं चालीरीती. पण निवडलेले थोडक्यामध्ये जर आहे तर जे जीवन माझ्या ख्रिस्ताचं होतं तेच जीवन माझ्या जीवनात असेल. का जसा प्रभू येशू मसीह क्रूसावरती बली झाला तसा मी माझ्या जुन्या मनुष्यासाठी क्रूसावर मारले गेलो का? जसा प्रभू येशू ख्रिस्त मातीमध्ये पुरला तसा मी जुन्या स्वभावासाठी पाण्यात पुरलोय का? आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त उठला आणि ज्या शिष्याबरोबर त्याने जेवण खावण केलं, ज्या मार्था मरियाने त्याची सेवा केली, पैशाने, अडक्याने, पाय दाबून, कपडे धुवून, त्याच शिष्य, त्याच स्त्रिया त्याला ओळखू शकले नाही का? कारण तो आत्मिक जीवनात होता. ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो, आज जर आम्ही प्रभूची नवरी म्हणत असतो, आमचं जीवन सुद्धा सेम टाईप मध्ये असेल. याच भूमीवर आमचं परिवर्तन, स्वर्गात गेल्या परिवर्तनाचा विषय नाहीये. परिवर्तन याच भूमीवर, कारण ते प्रभूने करून दाखवले. प्रभूने करून दाखवलं. कुठे? डोंगरावर. गॉड ब्लेस यू. डोंगरावर. मॅथ्यू 17 अध्याय घेऊन वाचतो सगळेजण की प्रभूने पेत्र, योहान, याकोब या तिघांना दिले आणि त्यांच्या समोर काय होऊन दाखवलं? रूपांतर. आणि त्यांना वॉर्निंग दिली काय ही गोष्ट जगात कोणालाच सांगू नका. का? कारण प्रभू या भूमीवर आला यासाठी, वचन पाळण्यासाठी. मग त्याने जर ते केलं तर आम्ही काय त्याच्यापेक्षा मोठे आहोत का? आम्हाला सुद्धा आमचं जीवन इथं काय करावं लागेल? रूपांतरित. स्वभाव चेंज जर असेल तर ही नवरीची सजावट असणार आहे, दुल्हनचं सजावट असेल का? जीवन परिवर्तन सर्वात मोठा विषय. आणि हा होण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. जर पवित्र आत्मा असेल तर आमचं स्टेप बाय स्टेप काय होणार? परिवर्तन, रूपांतर होणार. पण जर पवित्र आत्मा नाही तर आमचं रूपांतर नाही. का? कारण प्रभू येशू मसीह त्या युद्धाला म्हणला, जर पुत्र बंधमुक्त करील, जर पुत्र बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हा. जर पुत्र बंधमुक्त करत नाही तर हे खरेखुरे बंधमुक्त होतात का? नाही. आणि खरेखुरे बंधमुक्त न झाल्यामुळे ते पुष्कळांमध्ये नाचतायत, पुष्कळांमध्ये उड्या मारतायत. प्रभू म्हणतो निवडलेली थोडकी कशी प्रभूची दुल्हन, जी प्रभूची नवरी आहे. मग आज मी जर प्रभूची नवरी म्हणते तर जो श्रृंगार प्रभूने आम्हाला दिलाय तो माझ्यात आलाय का? कारण गेल्याच हप्त्यात मी देवाचे लोक आणि सैतानाचे लोक हे दोन्ही मी दाखवले. आता मी दाखवणार आहे प्रभूच्या नवरीचा श्रृंगार. एफेसकरांचं पत्र 5 अध्याय 27 वचन. दुल्हनचा श्रृंगार, नवरीचा श्रृंगार ती कशी आहे? याकरिता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपल्याला सादर करावी, गौरवी अशी आपल्याला सादर करावी. म्हणजे तिला डाग किंवा सुरकुती किंवा अशासारखे काही नसावे, तर ती पवित्र आणि ठपक्याविरहित असावी, निर्दोष असावी. बायबल सांगते हा तिचा श्रृंगार आहे. जी प्रभूची नवरी आहे. पहिला तर पॉइंट तिने स्वतःला ठीक केलंय का ज्यावेळेस एका मुलीला कळतंय आज मला पाहुणे पाहायला येणार आहेत, ज्यावेळेस तिला समजतं मला कोणीतरी वर बघायला येत आहे, मुलगा पाहायला येत आहे, तर ती बिचारी कशी जरी साधी राहत असेल पण त्या दिवशी तिची एखादी मैत्रीण तिला काय करणार?
थोडं वेगळ्या टाइप मध्ये सजावट करणार का की बुवा त्यांनी तुला पसंत केलं पाहिजे. आज सर्व सामर्थ्यवान देव प्रभू येशू मसीह आज आम्हाला घ्यायला येत आहे. आज जर तो या क्षणाला उतरला तर किती ख्रिश्चन स्वर्गात असतील. मी विधर्माविषयी कधी बात करत नसतोय, मी बोलतो या ख्रिश्चन लोकांविषयी. का? कारण यांचं जीवन काय चाललंय, आम्ही आमच्याच भाकरी खाऊ, आम्ही आमच्याच वस्त्र लिहू, फक्त ख्रिस्ती नाव आम्हाला लागू दे. काय फायदा होणार आहे? आज ख्रिस्ती नाव लागण्यासाठी तो अभिषेक पाहिजे आणि म्हणून तो म्हणतो का तिने स्वतःला म्हणजे तिला डाग का कर्म पाप. हा डाग कोणता आहे? कर्म पापाचा. की जसं आम्ही मोठे होत चाललो तसं आम्ही जगात चाललो का ख्रिस्तात चाललो. ते कर्म पाप जसे वाढणार तसं मरण जास्त वाढणार. पण जर आमचे कर्माचं पाप आम्हाला देवाने क्षमा केलंय आणि आम्ही ख्रिस्ताच्या पावलापावल देऊन जर चाललो तर आमच्याकडून कर्म पाप वाईट होतील का? नाही होणार. पण ज्यावेळेस ख्रिस्ताचा मार्ग सोडतो आणि जगाचा मार्ग धरतो तेव्हा आमच्या पापावर पाप वाढत चालणार. आणि म्हणून बायबल सांगतं मनुष्य वासनेच्या आहारी गर्भवती होतो आणि पापाला मरणाला जन्म देतो. आणि म्हणून पहिला पॉइंट का डाग किंवा सुरकुती म्हणजे कुठेही ती अशी चुरगळलेली नाही की जसं आपण पुढे लग्न कार्याला जायचं असताना 4 वेळा कपडे प्रेस करतो. अरे इथं डाग राहिला, त्या भैयाने बरोबर इस्त्री नाही केली, मग परत घेऊन जा. ही बरी सुरकुती घडी दिसते. आणि ख्रिश्चन जीवन काय खेळ समजतोय? इकडे डोकं घालायचं आणि इकडे डोकं चालत बाप्तिस्मा प्रभू येशूच्या नावाने घ्यायचं सांगायचं, कोणाचं डिनॉमिनेशन बरोबर चाललंय. काय फायदा होणार आहे? 100 सोनार की पण 1 लोहार की याद रखना. मी स्पष्ट सांगतोय 100 सोनार की. सोनार एक डाग बनवताना किती हळूहळू किती घाम मारतो, पण तोच लोहार जेव्हा तेच लोखंड जेव्हा त्याला ते करायचंय तेव्हा तो एकच टाकतो आणि त्या एका खाण्यामध्ये तो पूर्ण क्लिअर करून टाकतो. सेम कंडिशन आहे, लक्षात ठेवा. आज आपण जर ख्रिस्ताची नवरी म्हणत असतो तर जर आणि तर बायबलमध्ये अभिषेक आपलं जीवन हे सेपरेट असावं. का आम्हाला सुरकुती नाही पाहिजे. जर सुरकुती नाही पाहिजे तर तुला जीव आत्मा प्राण शरीर प्रभूसाठी समर्पण करावं लागेल. की जसं हे कपडे चांगले प्रेस होण्यासाठी आम्ही चांगल्यातल्या चांगल्या माणसाकडे प्रेस करायला देतो, चांगल्यातल्या चांगल्या शिवणाऱ्याकडे देतो का ते खराब होऊ नये म्हणून. आज आत्मिक जीवनाकडे जरा बघा. माझ्या आत्म्याला कुठे डाग आहे का? माझ्या जीवनाला कुठे डाग आहे का? आणि जर असेल तर आजही निर्मा किंवा सो अँड सो क्लिअर करू शकणार नाही. प्रभू येशूचं रक्त आम्हाला क्लिअर करणार आहे. तर त्याच्यासाठी बायबल सांगतंय का मला पाप कबूल करावं लागतील, सोडून द्यावं लागतील. का जी स्त्री तिला काय म्हणले, हिने व्यभिचार केला, ही व्यभिचार करणारी. तिला एकच शब्द म्हटला, त्यांनी कुणी तुला दंड दिला नाही तर मी सुद्धा देणार नाही, पण इथून पुढे करू नकोस. ठीक आहे, जोपर्यंत मेसेज माहित नव्हते, जोपर्यंत वचन माहित नव्हते, तोपर्यंत आम्ही फिरलो असतो, तोपर्यंत गलती गुन्हा केल्या असतील. पण आज मेसेजही माहित झालाय, वचनही माहित झालंय, पण तरी आम्ही काय करतोय? चुकवतोय. कुठपर्यंत? प्रत्येक गोष्टीला काय आहे? मर्यादा बद्दल मर्यादा. आणि म्हणून बायबल मध्ये सांगितलंय जो असा व्यक्ती असेल त्याला एकदा एकांटी सांग, त्याला दुसऱ्यांदा 2 साक्षी ठेवून सांग, तिसऱ्या वेळेस त्याला मंडळीमध्ये डिक्लेअर कर, त्याला वंचित कर. बायबल सांगते. आणि नाही तो पाळत 3 वेळा येऊन पाया पडतोय, त्याला पोट भरायचं असेल, इथं बायबल आम्हाला काय टीचिंग करतोय? ज्याचे पाप त्याला तू दाखव. का? कदाचित मनुष्य सुधरू शकेल, कदाचित मनुष्य आपल्या पापापासून वळेल आणि प्रभू त्याच्यावर दया करेल. बालक नाही पण येशू मसीह. आणि म्हणून आम्हाला डाग नकोय, सुरकुती नकोय किंवा अशासारखे काही नसावे, तर ती पवित्र आणि ठपक्या विरहित असावी. ठपक्या विरहित. की जसं आम्ही चांगले कपडे घातले कुठला डाग लागू नये म्हणून काळजी घेतो, तसंच आज दुल्हनला त्याने सांगितले का ती ठपक्या विरहित, कसलाही डाग धब्बा तिला नाही. आणि जेव्हा तिला डाग नाही तेव्हा ती पवित्र कुवारी. कशी? पवित्र कुवारी. आणि पवित्र कुवारी म्हणजे तिने ऑलरेडी तेल संगती ठेवले. कारण ठपका नाही, सुरकुती नाही किंवा अशा प्रकारचं काही नाही, म्हणजे देव तिच्यावर प्रसन्न होईल आणि देव तिला पवित्र आत्मा देईल. पण जर मी कुवारी म्हणून बाप्तिस्मा घेतलाय म्हणजे कुवारी झाले, पण जर मला डाग आहे, काय आहे? डाग कर्म पापाचा. हा डाग कोणता? कर्म पापाचा. आपण म्हणतो ना ते लय पापी, लय कर्म वाईट करतोय, म्हणजे तो डाग लागलाय त्याला. तो डाग उजवण्यासाठी तो काय करतो? माणसाच्या मनदाळण्या करतोय.
पण काय फायदा होतो का? आम्हाला माफ आमच्या देवाने केली पाहिजे. तो देव करायला आताही तयार आहे. फक्त आम्हाला जीवन हे काय करावं लागणार आहे? परिवर्तित, चेंज. आणि ज्यावेळेस आम्ही परिवर्तित होतो त्यावेळेस आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळेल, अन्यथा नाही. मग जर आम्हाला त्याच्या नवरीचा स्वीकार पाहिजे असेल तर आम्ही पवित्र कसे राहू शकतो? वचनाचं. याकरिता की त्याने ती मंडळी हा. गौरवी अशी आपल्याला सादर करावी, हा. म्हणजे तिला डाग हा. किंवा सुरकुती हा. किंवा अशासारखे काही नसावे, हा. तर ती पवित्र पवित्र आणि ठपक्या विरहित असावी. ठपक्या विरहित असावी. त्याचप्रमाणे नवऱ्यांनीही बस बायबल सांगतं ठपक्या विरहित असावी, पवित्र व निर्दोष. शॉर्टकट, पवित्र व निर्दोष. मग ही पवित्रता आमच्या जीवनात कधी येते? गॉड ब्लेस यू. योहान 17:17. योहान 17:17. तू त्यांना खरेपणात पवित्र कर. तू त्यांना खरेपणात पवित्र कर. तुझा शब्द हाच खरेपण आहे. प्रेज द लॉर्ड. तू त्यांना खरेपणात पवित्र कर. तुझा शब्द हाच खरा आहे. साध्या वचनात तू त्यांना सत्यात समर्पित कर. तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझे वचन हेच सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. आजचा पालक फेस पॉलिश करतोय, अर्ध हे कर अर्ध ते कर. बायबल काय सांगतंय? तुझा शब्द हेच खरं आहे, तुझं वचन हेच खरं आहे, आणि तू त्यांना वचनात समर्पित कर. आज किती लोक वचनासाठी समर्पण आहे दाखवा मला. वचन आलं, कॉलिंग आली, किती लोकांनी पाळली, किती लोक आज ते पाळत आहेत. फक्त काय, मी प्रभूची नवरी, तो प्रभूची नवरी, या पालकाची रिलेशन, त्या पालकाची मैत्री. काय जाळायचंय? पालक वाचवायला येणार नाही प्रभूचं वचन. आमची का नफरत करतोय? आम्ही जे सत्य त्या टीचिंग करतो म्हणून आम्ही वैरी होतोय का? इस्रायली काय म्हणले एलियाला? का हे माझ्या वैर्या? काय पाऊलुसला लोक काय म्हणले? आमचा वैरी का? पाऊलुस म्हणतो मी खरं बोलले, तुमचा वैरी होतोय का? आणि प्रभू येशूला सुद्धा इथं लोक बोललेच ना हो, कारण तो सत्य टीचिंग करत होता. आज आपण जर प्रभूची नवरी म्हणतोय तर हा शृंगार आमच्यात पाहिजे. तो पहिला शृंगार आहे आमच्या जीवनात पवित्रता. आणि ही पवित्रता जगी गोष्टीने येणार नाहीये, तर ही पवित्रता त्याचं वचन पाळलं तर, जर आणि तर. पण आम्ही चर्च मेंबर असतो, आम्ही ऑफरिंग देत असतो, आम्ही दशमाव देत असतो, पण जर आम्ही वचनात भेसळ करीत असतो तर आमची ही दुर्दशा होणार. काय होणार? दुर्दशा होणार. जर दुर्दशा नको असेल, आपल्याला आपला आत्मा कमवायचा असेल, तर आजाबरोबर जीवन जगताना हे वचन मी पाळतोय का? मी हमेशा एक उदाहरण सांगतोय की जेव्हा आपला मुलगा मुलगी आपल्याला काहीतरी हायफाय बनवायचे असतील तर आपण काय करतो? त्यांना काय करायला होतो? शिक्षण, क्वालिफिकेशन, हाय काय काय मोठं मोठं करता येईल तेवढं का? की बुवा दुनियात काहीतरी झालं पाहिजे, दुनियात काहीतरी झाली पाहिजे. अरे मग प्रभूसाठी काय शिकवताय आज तुमच्या मुलांना? तुम्ही प्रभूच्या चर्च मध्ये घेताय, प्रभूच्या मंडळीत घेतात का दुनियाच्या मंडळीमध्ये पाठवताय? आणि त्यावेळेस बोललेलं आहे, त्यावेळेस ही दुष्ट व व्याभिचारी पिढी मला चिन्ह मागते. आणि तोच पेत्र त्यावेळेस म्हणला पेंटुकाच्या दिवसात, या दुष्ट पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. लक्षात असू द्या, तुम्ही आपला. ही दुष्ट पिढी बोलावलेले पुष्कळ ख्रिस्ती ख्रिस्ती ख्रिस्ती, पण सगळं काय चाललंय? व्याभिचार. सर्वात मोठा विचार काय आहे? वचन तोडणे. तू बापदादी ख्रिश्चन आहेस? प्रभू येशूच्या बप्तिस्मा घेतलास का? आज ख्रिश्चन झालास? बायबल मध्ये कुठेच विचारलेलं नाही. बायबल मध्ये एकच आहे, काय? अमंगळपणा करणारा अमंगळपणा करो, तू पवित्रत्व वाढणारा पवित्रतेत वाढू. जो जीवात पाप करीत तो मरेल. बरेचसे लोक या बाळकामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. तुम्ही काय खाता कळत नाही काय? बायबल वाचताय तुम्हाला कळायला पाहिजे ना, सही काय आणि गलत काय. आणि जर कळतंय तर ते आम्ही का अनुसरावं नाही? आणि मग आम्ही अनुसरत नाही म्हणजे ऑलरेडी गलत कोण करतं? आपण. आपण का? त्यासाठी तुला कळलं होतं काय नाही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे तुला कळत होतं, पण ते तू अनुसरलंस का? नाही. आणि म्हणून तो म्हटला काय? तू त्यांना खरेपणात पवित्र कर. तुझा शब्द हाच खरेपण आहे. हाच खरेपण आहे. तुझा शब्द. आता हा शब्द किती लोक पाळतात हो? प्रभू येशू मसीहने किती शिष्य पाळले निवडले होते? टिकले किती? आणि ते का पळून गेले? योहान 6 अध्याय 60 वचन
आणि 63 वचन. योहान 6:63 आणि 60. मग त्यांच्या शिष्यातील त्याच्या शिष्यातील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, हे ऐकून, म्हणजे तिथं प्रभू काय करतोय? बोलतोय, म्हणजे वचन देतोय, सांगतोय. हे ऐकून आता आपल्याकडे किती आले किती गेलो नाही बाबा, त्याचा मेसेज लयच कडक आहे आणि तो लयच कडक बोलतो लागतोय, बरोबर. तेव्हा पण शिष्य जमा झाले, 78 जण बसलेत. 78 जण बसलेत. प्रभू जेव्हा त्यांना आत्मिक गोष्टी सांगायला, जोपर्यंत शहरात उड्या मारायला लागले, नाचायला लागले, प्रभू मी या एरियात गेलो, एक चांगाई झालं, प्रभू त्या एरियात गेलो, एक भूत निघालं, प्रभू त्या एरियात गेलो, मंत्र तंत्र उडाले. संध्याकाळ आले का हसायचे खेळायचे का? हे लिंक होत होती. प्रभूने पाहिलं आणि मग 78 जण एकत्रित बसवलं. चला जरा बसा म्हणे, आपण डिस्कस करू. आणि जेव्हा प्रभू येशू मसीह आत्मिक गोष्टी सांगायला लागला, याचं तर कठीण आहे, याचं बोलणं कठीण आहे, हे कोणाच्याने पेलवल, हे कोणाच्याने पाळणं होईल. आणि बायबल सांगतो ते एक एक जण वचन वाच. मग त्याच्या शिष्यातील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, हे ऐकून म्हणले, हे वचन कठीण आहे. हे वचन कठीण आहे. म्हणून तुम्हाला ही वॉर्निंग देतो मी आजही, पण इथं लय येतील, लय नाचतील आणि समाजाला पलटी मारतील, याद राखणार. आज माझ्या सेवेत तर मी आज 22 वर्षाची माझी सेवा, मी लय जास्त सेवक नाहीये, मला काही येत नाही, पण मी चांगल्यातला चांगला अनुभव माझ्या प्रभूने मला दिलेला आहे. कारण आज मनुष्य जेव्हा घमंडमध्ये येतो, पैशाच्या लालसेत उतरतो, 101% त्याचा पत्र होतो. पण जर आम्ही खरोखर आम्हाला सत्य कळालं आणि आम्ही जर आमचं जीवन त्याच्यासाठी समर्पण केलं, तर तो परमेश्वर आम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. कारण तिथं वचन सांगतं, ते शिष्य उड्या मारल्या, नाचले, पण त्याचे वचन जेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली, तेव्हा ते स्वतः म्हणतात याचं वचन कठीण आहे, हे कोणाच्याने पेलवेल आणि हे कोणाच्याने ऐकवेल. तेव्हा आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहेत. हे येशू आपल्या अंतरी जाऊन त्यांना म्हणाला, हा, हे तुम्हाला अडखळण आहे काय? हे तुम्हाला अडकळण आहे का? मग त्यांना अडकळण काय झालं होतं बरं? वचन. प्रभू काय बोलला होता का त्यांना? वचन अडकळण झालं त्यांना. आज तुमच्या जीवनासाठी काय अडकळण आहे? म्हणजे वचन तुम्ही तोडताय म्हणजे ते तुमच्या जीवनासाठी अडकळण आहे, हे बायबल सांगते. आणि म्हणून किती स्वर्गात राहतील याच्यावर बघा, लक्षात ठेवा. जकरियाच्या पुस्तकामध्ये सांगितलंय 2/3 म्हणजे एकातला 2 जण, समजा 3 जण आहेत तर 2 जण नाशात जाणार आहेत आणि 1 जण वाचणार आहे. लक्षात ठेवा. काय एखाद्या चर्च में एखाद्या पास्टर आहे आणि त्याच्याकडे 9,000 आहेत, किती? 9,000 आहेत, तर त्यातले 6,000 कुठे जाणार आहेत? कुठे जाणार आहेत? नरकात. आणि फक्त 3,000 कुठे जाणार आहेत? याद राखणार. म्हणून बायबल बोलतोय दोघी जळीत असतील, एक उचलील एक खाली ठेवील. दोघं रानात चालले असतील, एक उचलील एक खाली ठेवील. मग आता तुम्हाला कुठे राहायचंय? तुम्हाला वर जायचंय का खाली जायचंय? आणि जर वर जायचंय तर आता या भूमीवर आमचं परिवर्तन आहे का? या भूमीच्या लालसा सोडल्यात का? कारण त्या ठिकाणी प्रभू त्यांना आत्मिक गोष्टी सांगायला लागला आणि आत्मिक गोष्टी त्यांना टोचल्यामुळे ते म्हणले याचं वचन कोणाच्याने पाळवेल हे तर फार कठीण आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतोय, काय म्हणला की तेव्हा आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे. हे येशू आपल्या अंतरी जाऊन जाणून त्यांना म्हणाला, हे तुम्हाला अडखळण आहे काय? तुम्हाला अडकळण आहे काय? मनुष्याचा पुत्र अगोदर जेथे होता, जीवन देणारा तो आत्मा आहे. जीवन देणारा तो आत्मा आहे. मांस काही लाभ देत नाही. मांस काही लाभ देत नाही. जी वचने मी तुम्हाला सांगितले आहे, जी वचने मी तुम्हाला सांगितली आहे, आत्मा आहे, आत्मा आहे व जीवन आहे. जीवन आहे. जी वचने मी तुम्हाला सांगितली, पण ते म्हणले वचन कोणाच्याने पाळवेल, ऐकवेल. आणि म्हणून ते गेले तर पुन्हा प्रभूकडे आले नाही. 10 कुष्ठरोगी बरे केले, प्रभू येशूकडे किती आले? 9 कुठे गेले हो? 99 सोडले आणि एका मेंढरासाठी प्रभू फिरलाय का? ते 99 प्रभूचे नव्हते, ते फक्त एकच प्रभू येशूच आहे. आज ते मी एक आहे का? मला काय होतं, नाही ते 99 आपले होते ना, म्हणून प्रभू मला तुम्ही इथं चला मी जाऊन येतो. अरे ते 99 फक्त खायला आले का? कारण प्रभू येशू मसीह जेव्हा त्या 5,000 लोकांना 5 भाकऱ्यांनी 5 माशाच्या टोकल्यामध्ये काय दिलं? जेवण दिलं. दुसरा दिवस झाल्याबरोबर ते प्रभूच्या मागे शोध फिरायला लागले का? कारण आदल्या दिवशी त्यांना काय झालं? जेवण फुकट मिळालं. फुकट काय मिळालं? जेवण. मग ते काय म्हणले, आता आपण याला राजा बनवू का? कारण आपल्याला रोज फुकट खायला घाली, बरोबर.
करू याला आपण? राजा बनवू. का? कारण आज याने आपला 5 भाकरी 5 मासे तुकडे एवढे लोक जेवले तरी 12 टोपले वाटतात. मग हा जर राजा झाला तर आपल्याला रोज फुकटचं खायला देईल. उत्पत्ती 2:19 फेल गेला असता ना साहेब. कारण उत्पत्ती 2:19 मध्ये काय म्हणला प्रभू? तुझ्या घामाच्या नेडाच्या भाकरी करून तू खाशील. आणि म्हणून तो म्हणला हे राज्य माझं नाहीये, येणारं राज्य माझे. त्या राज्यात जर तुम्हाला जायचं असेल, मला जायचं असेल, तर आता या भूमीवर माझं परिवर्तन होणं गरजेचं आहे. कसं आहे जगिक जीवन जगताना आम्ही या जगाची स्टाईल मारत आहोत, जगाशी कंपॅरेबल करतोय, जगाशी समरूप होण्याचे प्लॅन करतोय. जगातल्या गोष्टी आमच्या सेम झाल्या पाहिजे. तो एकपट असेल तर मी दुप्पट झालो पाहिजे, सगळ्यात टॉप लेवलला मी गेलो पाहिजे. हे काय ख्रिश्चन येतो? ख्रिश्चन येते नाहीये. यांच्यासाठी पहिला नरक असणार आहे, लक्षात ठेवा. का? कारण ही कंपॅरेबल कुणी केली? लुसिफरने. देवापेक्षा मला उंच व्हायचं, मोठं व्हायचंय, तरुण भूमीवर फेकला खाली आणि त्यानंतर या दर्यापुढे निर्माण झाला. आज अगर आम्हाला जर स्वर्गाचं राज्य मिळवायचंय, प्रभू बाबा 1000 राज वर्ष करायचंय, अनंताचं जीवन होतं मिळवायचंय, तर या भूमीवर मला काय व्हावं लागणार आहे? परिवर्तन. परिवर्तित जो श्रृंगार प्रभू मला देत आहे, आत्मिक शारीरिक नाही, तो मला स्वीकारावा लागेल. तो सर्वात मोठा श्रृंगार काय आहे? मला डाग, कलंक, सुरकुती काही नाही, तर निर्दोष व पवित्रता. मग ही पवित्रता येण्यासाठी मला काय करावं लागेल? प्रभूचे वचन आणि आज्ञाप्रमाणे. आणि म्हणून तो म्हटला त्या देहापासून काहीही लाभ नाही. त्यांनी कशात उड्या मारल्या होत्या? देहात. का? इकडं भूत निघालं, तिकडं बिमार चांगाय झालं, इकडं मेला जिंदा झालं, तिकडं पालन, म्हणजे देहातच नसले. आत्मिक गोष्टी दाखवल्यानंतर ते प्रभूला सोडून गेले आणि पुन्हा त्याच्याकडे एकही आलं नाही. विचार करा. का? कारण त्यावेळेस त्यांनी कसं जीवन जगले? शारीरिक. आज प्रभू तुम्हाला आणि मला जगातून निवडतोय यासाठी का तो जिथं आहे तिथं आपण असावं. मग आपल्याला जर तिथं जायचंय आणि जर इथं आपल्या कपाटात जर 1 लाख ठेवले तर 5 किलो सोनं ठेवलंय, किंवा एखाद्या बिचारीचं मन एखाद्या मुली तर मुलात गुंतलंय, तर ती जाऊ शकणार आहे? फॉर एक्झाम्पल लोटाची बायको, तिच्या जावई, तिच्या लेकी, तिचा नवरा, सगळ्यांसाठी संध्याकाळपासून पहाटपर्यंत दूध मध्यस्थी करतायत. पण त्यांनी काय लावली? मजाक. बायबल सांगते मी बोलत, त्यांना वाटलं हे मजाक करतायत, आज थोडंच होणार आहे का? पण दूत म्हणतोय बाबा रे लवकर निघ, आता मला सूर्य उगवण्याच्या अगोदर प्रभूला आगीचा वर्षाव करायचा आहे. फक्त मागे वळून बघू नको, तुला कुठे जायचं तिथं जा, पण मागे वळून बघू नको. तिच्या घरात काहीतरी पुरलेला असेल, कारण साखरपुडा झाला, जावई शब्द वापरामुळे साखरपुडा झालेला असणार बायबलद्वारे, बरोबर आहे. म्हणून हिचं लक्ष काय? ती साडी असेल, सोनं असेल, काय असेल सो ते पुढे पळायचं सोडून मागे वळून बघते. तिने आपल्या जीवनाचा नाश केला. तिच्यामुळे ते कुटुंब पूर्ण बरबाद झालं. का? मागे पाहिलं नसतं तर ती आपल्या नवऱ्याबरोबर राहिली असती, मुलींबू दुष्कर्म झाले नसते, 2 हाऊस दुनियेमध्ये आले नसते. हो आपण लक्षात असू द्या. म्हणजे निवड होऊन सुद्धा व्यर्थ व्यर्थ. आज आम्हाला आमच्या पापेवर दया केली, कृपा केली यासाठी की आम्ही त्याचा महिमा करावा, त्याचा गौरव करावा. पण आम्ही त्याला तुच्छ लेखितो आणि कोणा दुष्टांना डोकं घेऊन नाचतोय, तर आमच्यासारखी दुर्दशा कोणाशीच होणार नाही. मी स्पष्ट सांगतो. कारण वचन आपल्यासाठी सत्य आहे, वचन सत्य आहे. कारण प्रभू म्हणतो या देहापासून काही लाभ नाही. जी वचन मी वचनात जीवन देणारा तो आत्मा आहे, जीवन देणारा तो आत्मा आहे. माणूस काही लाभ देत नाही, माणूस काही लाभ देत नाही. जी वचने मी तुम्हाला सांगितली आहे, जी वचने मी तुम्हाला सांगितली आहे, ती आत्मा आहे, ती आत्मा आहे व जीवन आहे, व जीवन आहे. बघा, ती आत्मा व जीवन आहे. आणि 66 वचनात यावरून हा. त्याच्या शिष्यातील पुष्कळ जण मागे निघून गेले आणि त्यानंतर त्याच्या बरोबर चालले नाही. Praise the Lord. काय सांगते बायबल? बरेचसे लोक त्याला सोडून निघून गेले आणि पुन्हा त्याच्याबरोबर चालले नाही. त्याच्याबरोबर चालले नाही म्हणजे ते तारणात आहेत का? हा, तारणात आहेत का? लक्षात असू द्या. आज लोकांचा भ्रम आहे, बायबल घेतलं आणि स्वर्गात गेलो, यो पास्टर त्यो पास्टर. अरे स्वतःचा विचार करा. आज आपल्या क्रियेवरून आपण जाणायचंय मला कोणता आत्मा मिळालाय. पवित्र आत्मा जर मिळालाय तर मी वचन पाळतोय का? कारण प्रभूने आज आम्हाला कशासाठी निवडलंय? जगातल्या गोष्टीसाठी नाही निवडलं. तर प्रभूची इच्छा काय होती की आम्हाला त्यांनी यासाठी निवडलंय. त्या शिष्याला त्यांनी कशासाठी निवडलं होतं? की त्याच्या बरोबर राहण्यासाठी. परंतु जेव्हा प्रभू त्यांना आत्मिक गोष्टी सांगतो,
आत्मिक गोष्टी शिकवतो तेव्हा बायबल सांगतो त्यांना त्या कठीण वाटल्या आणि ते प्रभू पासून निघून गेले. ते पुन्हा प्रभूशी चालले नाही. मग त्या प्रभू बरोबर नाही म्हणजे ते कोणाबरोबर झाले? जगातल्या लोकांबरोबर. पुष्कळ लोक. अरे ते नाही का असे करीत, ते नाही का तसे करीत, आपण करू शकतो. पुष्कळ लोक. निवडलेले थोडके. मार्कचं पुस्तक 3रा अध्याय आणि 13 आणि 14 वचन वाचा. आणि तो डोंगरावर चढून गेला. तो डोंगरावर चढून गेला. मग ज्यांना बोलावण्याची त्याची इच्छा होती. वचन नीट ऐकायचंय. तो सगळ्याला नाही बोलवत. त्याची इच्छा ज्यांच्यासाठी आहे तो त्यांनाच बोलवतो. आज आम्ही किती लकी आहोत. आज आम्ही सर्वात मोठे आशीर्वादित आहोत. का? स्वर्गीय राजांचा राजा त्याने तुम्हाला आणि मला बोलावलंय. हो, ते बायबल सांगतंय. त्यांना निवडलं, त्यांना बोलावलं, पण जेव्हा आत्मिक गोष्टी दाखवल्या ते पुन्हा त्याच्या संगती चालले नाही. आता बायबल सांगतं ते पुन्हा 12 शिष्य तो निवडतोय. 12 शिष्याला निवडतोय. काय म्हणतो का ते डोंगरावर चालला असता ज्यांना त्याची आवड होती, ज्यांना त्यांनी ओळखलंय, त्यांना त्याने निवडलंय. यासाठी वचन. आणि ते त्याच्याकडे आले. मग त्याने 12 जणांस नेमले. 12 जणांस नेमले. यासाठी की त्यांनी आपल्या बरोबर असावे. कुणाबरोबर? आपल्या बरोबर म्हणजे कुणाबरोबर? कुणाबरोबर? प्रभू येशू बरोबर. जगाशी संबंध राहिला का त्यांचा? आता तुम्ही म्हणता आम्ही वन गॉड मध्ये आलो, प्रभू ईश्वराने बाप्तिस्मे घेतलेत. शब्द बंद केलाय. प्रभू साक्षी. कारण जेव्हा एका मुलीला समजतंय माझं एंगेजमेंट झालंय, त्यावेळेस ती मुलगी आपलं जीवन परिवर्तित करते. किंवा जेव्हा एका मुलाला कळतं माझं एंगेजमेंट झालंय, तो किती वेवडा असेल किंवा किती नशेला असेल तर तो नंतर काय करतो? जीवन चेंज. का? जर बाबा मुलगी चांगली भेटली, कामवाली भेटली, तर माझ्या त्या घरच्यांना जर कळालं तर ती पोरगी मला देणार नाही. राजांचा राजा घ्यायला येतोय. आज प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतलाय. आणि मग इजबेलीचे कर्म करणारा मी कोण? आहाबाचे कर्म करणारा मी कोण? आणि जर हे गुण मी करतोय, जसा आहाबाचा नाश झाला, इजबेलीचा नाश झाला, करोडो ख्रिश्चनांचा नाश होणार आहे. करोडो ख्रिश्चनांचा. प्रभू जर मोका देईल तर जकरियाच्या पुस्तकामधून मी मेसेज उचलेल. प्रभूची इच्छा असेल नेक्स्ट संडेला. कारण इतका टफ पॉइंट आहे तो. मी मागे सांगितले. आज आम्ही लास्ट मेन मध्ये आहोत. जसं प्रगटीकरणाचं पुस्तक नवीन करारामध्ये लास्ट आहे, जकरियाचं पुस्तक जुन्या करारासाठी प्रगटीकरण लक्षात असू द्या. आज आम्ही लास्ट मेन मध्ये आहोत. प्रभूचं आगमन दाराशी आलेलं आहे. आज जर आपल्याला रॅप्चर मध्ये जायचं असेल तर आज मी प्रभूची नवरी होणं गरजेचं आहे. आणि जसं लग्न लागल्यानंतर ते दोघं एकत्रित राहतात. कारण प्रभू म्हणलाय पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या पत्नीशी जोडून राहील. हे बायबल आहे. हे लक्षात ठेव. आज आमचं जीवन कसं आहे? जर प्रभू येशू मसीह संगतीने एंगेजमेंट केलंय, बाप्तिस्मा घेतला म्हणजे एंगेजमेंट केलंय, तर माझा सहवास कोणाबरोबर चाललाय? त्याच्याबरोबर जर संवाद चाललाय तर मी वचनातून बोलेल. माझ्या जीवनात मी वचनाला स्थान देईन. कारण वचन कोण आहे? प्रभू येशू. आणि जर ते मी मानत नाही, मी ते वचन तोडतो, तर मी ख्रिस्ताची नवरी नाही, मी सैतानाची नवरी आहे. आणि मग सैतान नरकात आहे, तर हे कुठे असणार? पण जर मी प्रभूचं वचन मानतोय, जग मला तुच्छ लेखतंय, तर प्रभू येशू मसीह दुल्हन म्हणून मला स्वर्गात घेऊन जाईल. जगाचा नाश होईल, आम्ही स्वर्गात असतो. आणि म्हणून तो इथं काय म्हणत आहे की मग त्याने 12 जणांस नेमले. यासाठी की त्यांनी आपल्या बरोबर असावे व आपण त्यांना उपदेश करायला पाठवावे. बायबल सांगते आपणा बरोबर असावे. मग आता तुम्हाला पुन्हा बरोबर राहायचे. आणि मग जर आम्हाला ख्रिस्ताबरोबर राहायचं म्हणतोय आणि इथं जर या भूमीच्याच लालसा चालल्या तर लोटाच्या बायकोचं आमचं काय फरक पडला? लोटाच्या बायकोचं आमच्यात काय फरक पडणार आहे? म्हणून नवीन करार सांगितलंय. काय सांगितलं? लोटाच्या बायकोची आठवण करा म्हणून सांगितलंय. टाइमपास म्हणून नाही सांगितलं. कारण तिला निवडलं, तिला मार्ग दाखवलाय. इव्हन तो मार्ग सुद्धा त्यांनी चॉईस केलाय. प्रभू तो डोंगर लांब आहे, ते स्वयं पहाडामध्ये आम्ही जातो, तिथं गुहा आहे. प्रभू तो ठीक आहे बाबा, तू तिथं जा, तुझ्यामुळे मी तो स्वयं पहाड वाचवी. पण लवकर निघ, मागे वळून बघू नकोस. बिचारी अर्ध्या रस्त्यापर्यंत गेली, मागे वळून पाहते, खरंच अग्निगंधक पडतोय का? सांगतात जागेवरती मिठाचा खांब झाली आणि त्यानंतर
बायबल सांगते तिघं गेले परंतु वचन त्यांच्याकडून तुटलं आणि जीवन बरबाद झालं. आज देवाची इच्छा नाही आमच्या कोणाचा नाश हो, परंतु आज पुष्कळ लोक आज काय करत आहेत, सत्य कळून सुद्धा ते सत्याच्या विरुद्ध वागत आहेत. का की बाबा आम्हाला लय कळलंय आणि आम्ही लय चांगले. पण जर सत्य कळून जर आम्ही वचन तोडतो तर बायबल आम्हाला काय सांगतंय, योहान शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 49 योहान 7:49. परंतु हा जो समुदाय Praise the Lord. परंतु हा जो समुदाय नियमशास्त्र जाणत नाही नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. Praise the Lord. बायबल सांगते हा जो समुदाय कसे बायबल वाचताय हे वचन कोणासाठी आहे, जे लोक वचन वाचतात त्यांच्यासाठी आहे. वचन कळून आम्ही वचन तोडतोय हो. बायबल सांगते प्रभू म्हणतोय हे लोक शापित आहे, शापित आहे. का? कारण त्यांना कळून त्यांनी त्याच्या विरुद्ध वागले. मग जर आज आम्हाला जर हा शाप द्यायचा नसेल तर आम्हाला काय करावं लागेल, परिवर्तित व्हावं लागेल. काय व्हावं लागेल, परिवर्तित. ते शापित का होत आहे याचं कारण काय मी मगाच बोलून दाखवलं. आपण चॉईस करतो, नाही तो पास्टरला चांगला, ह्यो पास्टरला वाईट आहे, तो पास्टरला चांगला, ह्यो पास्टरला बेकार आहे. आपण चॉईस करतोय, बरोबर आहे. बायबल सांगतंय 2 कुरिन्थिया 2 अध्याय 17 वचनामध्ये हे लोक वचनाची भेसळ करतायत, यांना करू देतायत म्हणून ते चांगले, आणि आम्ही काय करतोय ओरिजिनल बी पेरून जातोय आणि ओरिजिनल टीचिंग करतोय म्हणून आम्ही यांच्या वळी म्हणतोय. फरक आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतोय हा जो जनसमुदाय आहे जो नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. प्लीज वचन, कारण पुष्कळांसारखे पुष्कळांसारखे आम्ही देवाचे वचन भेसळ करून नासवणारे नाही. भेसळ करून नासवणारे नाहीयेत. ओरिजिनल सीड, ओरिजिनल बीजच आम्ही पेरणार आहेत. आणि जर ओरिजिनल सीड, ओरिजिनल बीज जर पेरतोय तर ओरिजिनलच कापणी होईल. ओरिजिनल सीड प्रभूचं वचन. तो काय म्हणतोय की पुष्कळ लोक काय करतायत, वचनाची भेसळ करतायत. इकडं वन गॉड वाला आला का लगी वन गॉड वाले, प्रॉफिट मेसेज वाला गेला का प्रॉफिट मेसेज वाला. अहो लय पाहतोय मी, लय क्षणक्षणाला मिळत चालले. का? कारण आज ह्या सैतानाने काय चालवलंय, लोकांचा नाश करण्याचा प्लॅन. मग तुम्ही प्रार्थना करा, चर्चमध्ये टाळ्या वाजवा, 3-3 घंटे प्रार्थना करा, गीतं गा, पण कर्म कोणते चालले, जगाचे. तो वन गॉड असू द्या, नाही तर ट्रिनिटी वाला असू द्या, नाही तर योहा विटनेस वाला असू, नाही तर कोणी असू, लक्षात असू द्या. आज प्रभूचं आगमन दाराशी आलेले. आज जर वाचायचं असेल तर आमच्या मेसेज मध्ये भेसळ नकोय. जेव्हा भेसळचं आम्ही खातो तेव्हा आम्हाला काय होतात, त्रास होतो, तकलीफ होते. कारण पुष्कळांसारखे आम्ही देवाचे वचन भेसळ करून नासवणारे नाही. पण जसे खरेपणाने देवाकडून देवाच्या देखत बोलावे, तसे आम्ही ख्रिस्तामध्ये बोलतोय. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचन तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही जे मागाल ते मी करीन. का हा सच्चाईचा मेसेज आहे का खोटा मेसेज आहे हे ऐकण्यासाठी लाखो दूत उतरलेले असतात. ते राहणार वेगळे, पण हा मेसेज मी प्रीच केलाय तर याच जागेवर गवाही झालेली, याच जागेवर. आज आम्ही जेव्हा सच्चाईचा मेसेज प्रीच करतो त्यावेळेस लाखो दूत हा मेसेज ऐकण्यासाठी तडफदार होतो. हे बायबल सांगते. तो म्हणतो आम्ही भेसळ करून सांगत नाहीये, तर आम्ही काय करत आहोत, देवाच्या समक्षेत बोलावं, देवाच्या समक्षेत सांगावं, ह्या गोष्टी आम्ही करीत आहोत. आज पुष्कळ लोक काय करत आहेत का देवाच्या वचनाची भेसळ करत आहेत. काय करत आहेत, देवाच्या वचनाची भेसळ. भेसळ नकोय, भेळ नकोय, कारण त्याच्यात जीवन व्यर्थ होईल. का? जर भेळ पेरली तर भेळच उगवणार आहे. पण प्रभू काय म्हणतोय, उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 11 वचन, उत्पत्ती 1:11. आणि देव बोलला पृथ्वीवर गवत, बीज देणारी वनस्पती व आपापल्या जातीप्रमाणे ज्यात त्याचे बीज आहे, ज्यात त्याचे बीज आहे असे फळ देणारे फळझाड ही पृथ्वी उपजवो. ज्यात ज्याचं बीज आहे ते
उपजवो. आज बी कशाला इंडिकेट करताय? आता जर तुमच्यामध्ये वचनाचा बी मिळालंय तर तुम्ही जिंदापणाची कापणी करा. का? कारण हे वचन ऑलरेडी क्रूसावरती मेलंय, तिसऱ्या दिवशी जिवंत झालंय. त्याच वचनात तुमच्यात जर मेलं तर तुम्ही जिंदा आहात. जिंदा आहात का? हृदय शेती आहे, हृदय शेती आहे, पेरणारा पाळक आहे आणि वचन पेरतोय म्हणजे तो प्युअर पेरतोय. गव्हाचा दाणा, प्युअर गव्हाचा दाणा पेरतोय तर तिथं काय येणार? गहूच येणार. गहूच येणार. एक दाणा पेरील पण तिथं 25 दाणे उगवणार. का? कारण एक दाणा मातीत मरतो पण लाखोला जीवन देतो. प्रभू येशू मसीह वचन स्वयं भूमीवर आलं, क्रूसावर मारलं, पुरलं, तिसऱ्या दिवशी जिंदा झाला. आणि त्याच आत्मेने आज तो तुम्हाला आणि मला जिंदा करतो. पण जर तो आत्मा नाही, ते बीज आमच्यात नाही, जर आमच्यात भेसळ आहे तर उद्या आमचा पक्का नाश. पक्का. टाइमपास नाही माझ्याकडे, कारण मी जे बोलतो मला कन्फर्म, कारण न्यायाच्या दिवशी मला सुद्धा किती कठीण जाईल. कारण प्रभू म्हटलाय जेव्हा माझ्या मेंढरांचा नाश होणार आहे तेव्हा मी जबाब कोणाला विचारणार आहे? बाळक वर्गाला याद रखला. आज बऱ्याचशा लोकांना चाललंय टाइमपास, मोठे पण मिळायला पाहिजे, नॉलेज पाहिजे म्हणून टाइमपास चाललाय. नाही, चांगल्या सिस्टर, चांगले ब्रदर, खूप आशीर्वादित घर, खूप चांगलं, पण सगळे पिढाने ग्रासले. का? कारण यांनी जीवन कसं चालवलंय? भेसळयुक्त, भेसळयुक्त. आणि ते भेसळयुक्त खाल्लं तर त्याने काही ना काही होतं, फूड पॉइझन होतं. फूड पॉइझन ताबडतोब इफेक्ट करतं का? स्टेप बाय स्टेप. लक्षात ठेव, सेम कंडिशन आहे. आज यांना जाणवत नाहीये, पण ज्या दिवशी जाणवायला सुरुवात होईल त्यावेळेस तो वाचवणारा कोणी नसेल. मी चॅलेंज करून सांगतोय. त्याच्यासाठी आज जर आम्ही प्रभूची नवरी म्हणतो, जो स्वीकार प्रभूने दिलाय तो मी घेतलाय का? कारण पुन्हा वचनाचा प्लीज दे. आणि देव बोलला, हा. पृथ्वीवर गवत, हा. बीज देणारी वनस्पती हा. व आपापल्या जातीप्रमाणे हा. ज्यात त्याचे बीज आहे, ज्यात त्याचे बीज आहे असे फळ देणारे फळझाड, असे फळ देणारे फळझाड ही पृथ्वी उपजवो. पृथ्वी उपजवो. आणि तसे झाले. तसे झाले का? प्रभू म्हणतो ज्या कार्यासाठी माझा वचन सोडतोय, फेकतोय, ते पूर्ण केल्याशिवाय माझ्याकडे येत नाही. मग जर आज तुमच्यासाठी शब्द त्याने सोडलाय, माझ्या मुला तू माझ्याकडे ये. आणि तू जर तुझाच मार्ग निवडतो, तू स्वतःला शान समजून मुंबलत फिरतो, प्रभूचं काही पडीक पडलेलं नाही. मी स्पष्ट सांगतो, मी माझ्यावर सांगत असतो. मला लय वाटत असेल मी रात्र दिवस पळतोय आणि मी स्वर्गात जाईल, मी काही केलं तर मला माफ करेल, हे मी डोक्यात ठेवायचं नाही. आत्ता प्रभू आला, मला माझा आत्मा कमवायचा आहे, तर मी दुष्टांची संगती करतो का मी माझ्या देवाची संगती ठेवतोय? विषय संपला. उद्या भुक्क मारण्याची वेळ येईल, या पैशात तोडण्याची वेळ येईल, ते मी नाही सांगू शकत. का? कारण अखिल सृष्टी निर्माण करता म्हणलाय मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे, राहील नाही, आहे. आय एम दॅट आय एम. मैं हूं सो हूं. मी आहे तो आहे. तोच प्रभू आपण जिंदा आहे. मग आज आम्ही काय निवडले? आम्ही कोणाला निवडले? ख्रिस्ताला, या जगाला? आणि जर होय आम्ही ख्रिश्चन आम्ही ख्रिस्ताला निवडलंय, ख्रिस्ताला आमच्या जीवनात घेतलंय, आमच्यात बीज आहे प्रभूचं, मग क्रिया का दुष्टाच्या करावं? जीवन का दुष्टातलं करावं? कारण बायबल काय सांगताय? 2 कोरिंथियर 3 अध्याय 2 वचनाचा प्लीज. तुम्हीच आमचे पत्र, तुम्हीच आमचे पत्र जे आमच्या हृदयात लिहिलेले आहे. काय म्हणतो पाऊलुस? तुम्ही आमचे पत्र. का? आज जे भाव ज्या बहिणी म्हणून पाऊलुस काय म्हणलाय? हे आता बरेचसे पाळक लोक जेव्हा स्त्रियांविषयी त्यांनी केसाविषयी सांगितलं, केस कापायचे नाही, ते करायचे नाही, आजचे पाळक काय म्हणतात माहिती का? पॉइंट काय दाखवतात ते तुम्हाला सांगून चाललो आज. नाही, ते पाऊलुस म्हणलाय, ते देव नाही म्हटला. का? स्त्रीने केस कापायचे नाही, लिपस्टिक लावायच्या नाही, गजरे लावायचे नाही. हो सिस्टर, ते मूर्ख आहेत, ते वनगड आले ना, ते गायकवाड तर परत खूप मूर्ख आहे. का? ते पाऊलच बोललाय. प्रभू कुठं बोललाय आपल्याला? अरे गाढवा, पाऊलामध्ये आत्मा कुणाचा होता रे? हा, एकट्या पाऊलाचे पुस्तक किती आहे बायबल मध्ये? आणि जगात हे एकच पुस्तक आहे ज्याच्यावर शब्द लिहिलाय पवित्र. जगात, इंडियात नाही बोलत मी, जगात हे एकच पुस्तक आहे का त्या पुस्तकावर पवित्र हा शब्द तुम्हाला दिसेल. आणि सेकंड पॉइंट, प्रत्येक भाषेत तुम्हाला हे पुस्तक दिसेल. प्रत्येक भाषेत. जगात मला माहिती नाही, नॉलेज नाही, किती देश आहे, किती भाषा आहेत, मला काहीच माहित नाही. पण मी तुमच्या माहितीसाठी सांगून चाललोय की हे पुस्तक पवित्र शास्त्र ऑल वर्ल्ड मध्ये प्रत्येक भाषेत तुम्हाला ते दिसणारच. का? कारण ते लिहिलंय पवित्र आत्म्याने आणि तो सर्व सामर्थ्यवान देव. लक्षात असू द्या.
आणि म्हणून बायबलमध्ये सांगितलंय का जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मेसेज जाईल आणि जगाचा शेवट होईल. लक्षात असू द्या. आज विल्यम ब्रॅनम वर्ल्ड मध्ये 7 वेळा फिरलेला आहे. पुऱ्या वर्ल्ड मध्ये. किती वेळा? 7. पुऱ्या वर्ल्ड मध्ये. म्हणजे ऑलरेडी मेसेज हा गेलेला आहे. आज फक्त ब्राइड रेडी व्हायला पाहिजे बस. तो जो प्रतीक्षा करतोय कशासाठी? आमच्यासाठी. आज त्यांनी जो काळ वाढवलाय तो आमच्यासाठी. जगाचा सोडा. प्रभू आज तुला धन्यवाद देतोय. माझं गलती गुन्हा आसमान झाले असतील. आजचा हा दिन माझ्या आयुष्याला लावला असता. मला तू क्षमा कर. तुझ्या आत्म्याने तुम्हाला चालू. परंतु आज लोकांचं ते नाहीये. आज लोकांचं फक्त काय चाललंय? टाइमपास. बसायचं म्हणून बसायचंय, करायचं म्हणून करायचंय. नाही नाही आम्ही लय ख्रिश्चन, आम्ही भक्तीला बसतोय. कशाच्या भक्तीला बसताय? सैतानाच्या या प्रभूच्या? जर भक्तीला जर बसताय तर तुमच्या जीवनात पहिलं देवाचं भय असेल. आणि जर आम्ही देवाचा भय जर धरतो तर त्याची वचनाने आज्ञा पाळणार. आणि ज्यावेळेस त्याची वचनाने आज्ञा पाळणार त्यानंतर पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. अन्यथा पवित्र आत्म्याचा अभिषेक नाही. तुम्ही किती पालक घ्या, किती पालक येऊ द्या आणि किती मंडळा बदली करा, काही फायदा होणार नाही. हे फक्त पालक आपलं पोट भरण्यासाठी मोठे पण देईल आणि मिक्सिंगचं जीवन ठेवली. आणि जर मिक्सिंगचं जीवन आहे तर मी गहू पेरत नाही आणि गहू पेरत नाही तर कापणी गव्हाची होणार नाही. आणि बायबल तर सांगतोय मी कापणाऱ्याला सांगेल गहू माझ्या कोठारात, गहू माझ्या कोठारात. आणि भुसा जाळण्यासाठी जेव्हा आपण शेती माहिती तुम्हाला सर्वांना, जेव्हा आपण बाजरी गहू याचं खळं करतो तेव्हा एक पोतं जर बाजरी गहू झाली तर 50 पोते बनग्या होतात. किती? 50 पोते बनग्या पण एक पोतं बाजरी. लक्षात असू दे. एक स्वर्गात राहील पण 10 नाशासाठी असते. लक्षात असू दे. त्यातला मी कुठे? आज आता माझा प्रभू आला तर मी कुठे? कारण त्याने काय सांगितलं वचनाद्वारा? तुम्हीच आमचे पत्र, तुम्हीच आमचे पत्र जे आमच्या हृदयात लिहिलेले आहे. जे आमच्या हृदयात. पाऊलुस काय शब्द वापरतोय? तुम्हीच आमचे पत्र जे आमच्या हृदयात लिहिले. कारण पाऊलुस त्यावेळेस कुणाच्या हृदयात होता? पाऊलुस कोणाच्या हृदयात होता? प्रभू येशूच्या. राईट. कसा? कारण तो जेव्हा मारायला चाललाय तेव्हा प्रभूने अग्नीतून त्याला दर्शन दिलंय. शाऊला शाऊला तू छळ का करतोस? हे प्रभू तू कोण आहेस? तेव्हा मग तो ज्या येशूचा छळ करतोस तो मी आहे. आणि बायबल सांगतो तो शाऊलाचा पाऊल झाला. मग आता आम्ही दुनियात पडलो होतो, गंदगीत पडलो होतो. तो दयाचा धनी प्रभू येशू मसीह यांनी आज माझ्या कुटुंबावर दया केली. आज माझ्या मावशी बहीण भावावर कृपा केली. आज आमच्या आई बहिणीवर कृपा केली. आज मला जगातून वेगळं केले. मग आज आम्ही का बेसळीत जीवन जगावं? जग बोलू शकेल, लोक बोलतील प्रभू हे वचन माहित नव्हती. पण आज जर आमच्यातलं जर कोणी नाशाच पात्र ठरतंय, आज जर आमच्यातल्या एखादा आत्म्याचा नाश होत चाललाय, तो आत्मा काय सांगू शकेल? आणि म्हणून प्रभू म्हणलेलं आहे तुम्ही जरी शांत राहिला तर ह्या तुळई आणि या भिंती गवाही देतील. तुळई आणि दगड गवाही देतील म्हणून. का? कारण प्रभू काय म्हटलाय शब्द लक्षात ठेवा. संपूर्ण सृष्टीला, संपूर्ण माणसच नाही म्हणला. काय? माणसच नाही म्हणला. संपूर्ण सृष्टी म्हणजे जे त्याने बनवलंय दगड माती रीती सो जिथं हा आवाज जाईल तो आवाज ते ऐकत आहेत. आणि जेव्हा कोणी म्हणतील हा माहित नव्हता तेव्हा या 4 भिंती दगड ओरडतील का इथं मेसेज आत्म्याने झालता का जगी दृष्ट्या झालता. कारण प्रभू प्रभू पाऊलुस म्हणतो तुम्हीच आमचे लिखित पत्र आहात आमच्या हृदयातले. का? कारण जर जो आत्मा पावलामध्ये होता जर तोच आत्मा तुमच्यात आला तर तुम्ही पावलाचे लिखित पत्र आहेत का नाही? का? कारण त्यावेळेस तिथं जीवन तुमचं परिवर्तित होईल. तो शाऊलाचा पाऊल झाला, त्या नावासाठी मरायला तयार झाला. तो जर आत्मा तुमच्यात आलाय तर तुम्ही सुद्धा मेसेज ऐकून 1 बाय 1 आमचं जीवन आम्ही चेंज करतो, परिवर्तन करतो आणि तेव्हा तो पवित्र आत्मा आमच्यात वास करेल. हा पुढे बघ. जे सर्व माणसे ओळखतात व वाचतात असे आहात. सर्व माणसं ओळखतात. मग आता आमची ओळख कशी आहे? अरे काय ते सैतानासारखे राव चर्चमध्ये टाळावं नंतर आम्ही बघ काय सैतानावर ओळखत नाही. ते काय ख्रिश्चन आहे का? कशाने ओळखतात? बायबल सांगते सर्वजण ओळखतात. सर्वजण म्हणजे देवाचे पण आले आणि सैतानाचे पण आले. पण देवाचे नाही ओळखायचे. पहिले आपल्या जीवनातल्या सगळ्या गवाही आपण जेव्हा कार्यासाठी घरातून जर निघालो तर तिथे गवाही होत असतात. नाही 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 तुला टेन्शन आहे आणि ते आता आम्हाला जावंच लागणार आणि गेल्या जो पर्याय नसतोय त्यांना माहिती.
त्यामुळे आपण जास्त तमाशा दाखवत नसतो. प्रभू आपला साक्षी आहे आपल्यासाठी. का? कारण आपण जिथं हाक मारू तिथं आपला परमेश्वर काम करणार असतो आणि तो त्याच्या लेकराला कधी नरश होऊ देणार नसतो. फक्त आज आम्हाला काय करावं लागेल? ख्रिस्ताचं पत्र व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? ख्रिस्ताचं पत्र. का जसं पहिले आता हे तुमचे 50-50 हजाराचे फोन झाले कारण तुम्ही पैशावाले, आम्ही गरीब माणसं, बरोबर आहे. आता फोनवरती लगेच हॅलो हाय, काय डली खातो का काय खातो, काय चाललंय, सुशिक्षित शब्द, आमचे गावठी शब्द, बरोबर आहे. तेव्हा काय होतं? पत्र. त्या एका पत्रासाठी आम्ही वाट बघायचो. आमचे भाऊ पोस्टमन आला रे आला का सगळा गाव गमवायचा. का? त्या पत्रात काय येते? ख्याली खुशाली, बरोबर आहे. आता आमचं पत्र आहे का? नाही, त्यांचं पत्र. आता कायचीच गाव आहे. सृष्टीचा ड्रेस सोडून दुसऱ्या सृष्टीला गेलं. ती सृष्टी गायकवाड आणि ही सृष्टी गायकवाड. आता त्यांनी नंबर बघावा ना, हिचा 59 आणि तिचा 66. त्यांनी बिचारी उचलून दिलं आणि मग आम्ही गेलो. आमचे 45 मिनिटं व्हायला लागले. का? त्यांना येऊपर्यंत आम्ही वाट पाहिली आणि मग ते सॉरी म्हणे आम नंबर नाही का, दोन लोकांना आमचे. मला ठीक आहे, चालतंय. साध्या वस्त्रासाठी अहो स्वर्गात जायचंय. स्वर्ग काय खेळ वाटला काय? सापशिडीचा खेळ नाहीये. मोठा साप मिळाला, अरे बारा झाला, हे असे तुम्हाला असणार आहे. कोण? हे सैतान. जेव्हा तुम्ही नरकात जाता तेव्हा. का? कारण त्यांची हीच तडफ आहे का यांना सुद्धा कसं नरकात घेऊन जाऊ. आणि मग नरकात नेण्यासाठी काय आहे? जगातलं मोठेपण. काय? जगातलं मोठेपण. का जे एदेन बागेत त्यांनी केलं. एदेन बागेत येऊन त्यांनी काय केलं? तिला मोठेपणात नेलं. फसवलं म्हणजे काय केलं? मोठेपणात. का तू खरोखर देवापेक्षा शहाणी होती? एवढी होती ती. चांगलंच खात होती ना, पण काय शिकवलं? वचन तोडणं. आजही येऊन काय करतील? वचन तोडायलाच लावतील. नाही सिस्टर, करू शकताय तुम्ही. त्याला काय होतंय? चालतंय, आपला देव सारखाच आहे. तो सारखाच आहे. ते पुढे बदलला पण तुम्ही बदललात ना. तुमचा पुढदैवत झालाय. तुमचा येशू ख्रिस्त देव नाही. जर येशू ख्रिस्त तुमचा देव आहे तर तुम्ही काय सांगताल? वचन हे पाळावाच लागेल. इथं ऍडजस्टमेंट नाही. हा, तू स्टेप बाय स्टेप. आम्हाला माहिती एका ठिकाणी होऊ शकत नाही. स्टेप बाय स्टेप आम्ही काय होऊ शकतो? परिवर्तित होऊ शकतो. आणि जेव्हा आपलं परिवर्तन होईल तेव्हा तुम्ही लिखित पत्र प्रकट होताल. अरे तो पोरगा पहिला असा होता पण आता बघ ना कसा झाला. अरे ती पोरगी पहिली बघ अशी होती, आता कशी झाली. कशावरून? क्रियावरून. म्हणजे लिखित पत्र तुमच्या पाठीवर लिहायचं. आता ख्रिश्चन पाळक लोक, ख्रिश्चन विश्वासणारे जे पहिले आमच्या पूर्वज गाढवावर नक्षी काढायचे. का? आमचं गाढव ओळखू यावा. आताचे गाढव ओळखू यासाठी मानीवरण, पाठीवरण, डोक्यावरण, हातावरण, पायावरण काय चाललाय टॅटू. आणि बायबल तेव्हा सांगते तर तू आपल्या अंगावर गोंधू नकोस. मी कधी कधी खूप शेक मध्ये जात असतो. खूप मला त्यावेळेस प्रभू सांगत होता तो जुना करा चुका नवीन करा आम्हाला पाळायचंय. आणि आज तेव्हा जुन्या काळात ते गाढव ओळखू यासाठी त्यांच्या बॉडीवर लिहिलेलं असायचं. आज हे गाढव ओळखू यासाठी ते नक्षा काम चाललेत पुऱ्या बॉडीवर. आणि आमचे ख्रिश्चन लोकही करतात. विचार करा तुम्ही ख्रिस्ताचे लिखित पत्र. लिखित पत्र कशा? क्रियेतून. कसे? क्रियेतून. आणि जेव्हा ती क्रिया आमच्यातून जगापुढे पडेल तेव्हा जग प्रभूकडे येईल. का? कारण तुम्ही लिखित पत्र. लिखित पत्र कसं आहे? कसं होईल? जे प्रेषित 1:8 बायबल काय सांगते? प्रेषित 1:8 लिखित पत्र. पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरुशलेमेत व सर्व यहुदिया व शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. साक्षी. लक्षात ठेवा तुम्ही माझे साक्षी व्हाल. का जसा हा पौलुस साक्षी झाला. जेव्हा गमलेक राजाच्या पुढे उभा केला तो प्रभूचे काय द्यायला लागला? साक्षी, गवाही. आणि मग गमलेक राजा म्हणला अरे तुझ्या छोट्याशा गोष्टीहून तू मला परिवर्तित करतोस का? म्हणजे बघा आमच्या साक्षी सुद्धा अशा असतात का लोकांचं जीवन काय करू शकतात? परिवर्तन. लक्षात ठेवा. पण आज आमच्या जेव्हा घमंड असतो, मगरूरपणा असतो त्यावेळेस आमचं परिवर्तन होतं का? नाही. का? कारण तो मगरूरपणा माणसाला पुढे घेऊन जातो नरका. का? अरे काय कमी का? मला तुच्छ लागलं तो असा तो तसा. अरे बायबल काय सांगतंय? प्रभू आहे प्रभू. टाइमपास नको समजूस. कुठल्याही गोष्टीला कारण असतात. शब्द कधी प्रभूचा रागेभरी मिळतो, कधी तडी मिळते, कधी प्रेम मिळतं. सगळ्या गोष्टी बायबल दिल्यात. याचं रिझन आहे. हर एक गोष्टीला काय आहे? कारण आहे. कारण बायबल सांगते. कारण आज जगात कोणाचा नाश व्हावा अशी प्रभूची इच्छा आहे का? नाही ब्रदर. आज जर आपल्याला तारणात जायचं असेल तर आज
बायबल सांगतोय आम्ही त्याचे लिखित पत्र व्हावं लागेल. लिखित पत्र कधी होतंय? पवित्र आत्मा मिळाल्यावर. आणि जेव्हा हा पवित्र आत्मा तुमच्यात आणि माझ्यात असेल तेव्हा बायबल सांगतं इब्री लोकांपत्र, इब्री कागदपत्र याचा 8वा अध्याय आणि 10 वचन वाचा प्लीज. तर त्या दिवसानंतर मी इस्रायलाच्या घराण्याशी जो करार करीन. इस्रायलाच्या घराण्याशी सगळ्या जगाचा आलाय का? मत्तय 26:28 काय सांगतंय? पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी माझं ओतलेलं नव्या कराराचं रक्त आहे. बरोबर आहे? योहान 1:29 काय सांगतंय? हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा जगाची. योहान 3:16 काय सांगतंय? देवाने जगावर एवढी प्रीती केली. पण हे वचन काय सांगतंय? इब्री 8:10 काय सांगतंय? का त्या दिवसानंतर मी इस्रायल घराण्याशी करार करीन. मग आता मी कोणतं घराणं? इस्रायल घराणं नाही तर प्रभू म्हणतो माझ्या घरात प्रार्थनेचं मंदिर म्हणतील. सैतान म्हणतो ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात मी परत जाईल. तुम्ही कुणाच्या? आणि जर त्या सैतानला परत वाचवायचं नसेल तर जीवन हे परिवर्तित करावं लागेल. आणि हे परिवर्तित होण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला पाहिजे. आणि जेव्हा पवित्र आत्मा येतो तर या करारात तुम्ही आणि मी असेल का जो फक्त इस्रायल लोकांशी आहे. म्हणजे ते शारीरिक इस्रायल नाही, जे आत्मिक इस्रायल, ज्यात आम्ही सुद्धा जाऊ शकतो. की त्या दिवसात मी तर त्या दिवसानंतर मी इस्रायलाच्या घराण्याशी जो करार करेन तो हाच आहे असे प्रभू म्हणतो. मी त्यांच्या मनात जेव्हा तुमच्या मनात एखाद्या विषयी हमेशा सांगतो माणूस माणसाच्या 2 ठिकाणात बसलेला असतो. ते ठिकाण कोणते? आता बऱ्याचशा मी बसलेलो आणि अजून बरोबर आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला प्रभूच्या कुठे बसायचे? आणि ज्यावेळेस मनुष्याच्या डोक्यात असतो त्यावेळेस त्याला इज्जत असते का? इज्जत कोणाला देतो आपण? इज्जत कोणाला देतो? जो मनुष्याच्या अंतःकरणात आहे, हृदयात आहे, त्याच्यासाठी आपण काही करायला तयार होतो. बरोबर आहे? पण जो मनुष्य डोक्यात बसलेला असतोय तो घरातला असू नाही तर बाहेरचा असू, आपण काय म्हणतो? तो माझ्या पुढे येता कामी नाही, माझ्या डोक्यात बसलाय. नाही त्याला बोलवा की माझ्या हृदयाच्या जवळच आहे. आता तुम्ही हृदयात कोणाला घेतलं, डोक्यात कोण घेतलं, तुम्ही तुमचं कारवा, मला काय करायचं? जर तुम्ही म्हणता प्रभू माझ्या हृदयात आहे तर सरळ दिसेल तुम्ही वचन पाळताना. आणि तुम्ही जर म्हणता प्रभू माझ्या डोक्यात बसलाय तर तुम्ही ते वचन तोडणार. कारण डोक्यात बसणं म्हणजे नफरत करणं, हृदयात बसणं म्हणजे प्रेम करणं. तुमच्यामध्ये कोण? आणि जर प्रभूचा आत्मा आमच्यात आहे तर हे वचन आज आमच्यासाठी खूप होणार का? कारण हा 3rd करार, 3रा करार लक्षात असू दे. त्या दिवसानंतर प्रभू आमच्याशी म्हणजे इस्रायल घराण्याशी करार करतो, त्याचे वचन आमच्या हृदयात देतो. आणि ज्यावेळेस हे वचन तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये असेल तेव्हा बायबल सांगतो तो आवाज पावलासाठी झाला तोच आवाज तुमच्यासाठी असेल. काय? का प्रेषितांची कृत्य 26 अध्याय 16 वचन. प्लीज लवकर उचलून 18 वाजत आले, लवकर उचलून मला फिनिश करायचा मेसेज. 26:16 पण तू उठ व आपल्या पायावर उभा राहा. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्याच्या नाही. आजकाल लोक सेवा करतात पण ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात. ज्यावेळेस प्रभू येशू मसीह तुम्हाला सेवेला निवडतोय तेव्हा तो पहिला पॉईंट सगळ्या गरजा तुमच्या पायावर उभा करणार. तो दुसऱ्याला तुम्हाला हात पसरून देणार नाही, चॅलेंज करून सांगतो. का? कारण अखिल सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे. जेव्हा तो शाऊलाचा पाऊल होतोय तेव्हा प्रभू त्याला म्हणतोय उठ आपल्या पायावर उभा राहा. कारण ज्या गोष्टीविषयी तुम्हाला पाहिले आहे आणि ज्या गोष्टीविषयी मी तुला दर्शन देणार आहे त्या गोष्टीचा सेवक व साक्षी तुला नेमावे म्हणून मी तुला दर्शन दिले आहे. प्रेज द लॉर्ड. सेवक प्लस साक्षी. बरेचसे लोक साक्षी आहेत पण प्रभूचे सेवक नाही. साक्षी म्हणजे काय? की नाही बाबा मी पहिला असा होतो, मी पहिला तसा होतो, मी पहिला असं केलं, मी पहिलं तसं केलं आणि आजही तेच करतोय. फक्त फरक हा होता की पहिलं बायबल घेऊन नाही केलंस आणि आता बायबल घेऊन करतोस. साक्षी देतोय पण सेवक नाहीये ना? का नाहीये? कारण पहिला जसं वागणं होतं तसंच आताही तुझं वागणं आहे. कसला तू सेवक झालास? जर सेवक होतोस तर तुझं काय होईल? परिवर्तन. का जसा हा शाऊल होता, शाऊल असताना प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घेणारे आणि देणारे या दोघांना तो मारत होता. बरोबर आहे का? चूक आहे? पण ज्यावेळेस हा शाऊलाचा पाऊल होतोय तेव्हा बायबल सांगतं तो या नावासाठी फरक आहे.
आणि तेवढ्या एका गोष्टीहून तो गमालेक राजा म्हटला, काय एवढ्याशा छोट्याशा गवईहून तू माझं परिवर्तन करायला बघतोयस का? परिवर्तन का? जो सेवक आणि गवई. सेवक असावा प्रभूच्या इच्छेने सेवा करणारा, प्रभूच्या इच्छेने सेवा करणारा. आणि जेव्हा तो प्रभूच्या इच्छेने सेवा करतो तर जग त्याची साक्षी नाही देणार, त्याची साक्षी कोण देणार? प्रभू येशू मसीह, का जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असणार. आणि जेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो तेव्हा बायबल सांगतं आमच्या हृदयात काय लिहिलं जातं? इब्री 8:10 का देवाचं वचन. आणि जेव्हा देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये आहे तर तुमच्या हृदयामध्ये कोण बसलाय? प्रभू येशू मसीह. आणि जेव्हा प्रभू येशू मसीह आमच्या हृदयात आहे, बायबल सांगतं ख्रिस्ताचं जिवंत मंदिर कोण आहे? आपण. पण जर पवित्र आत्मा वचन माझ्या हृदयात नाही तर मी कोण होणार? लुटारूंची गुहा. यो भी चलेगा नो भी चलेगा. बेसर. तुम्ही ठरवायचं मी कोण आहे. ख्रिस्ताचं मंदिर या लुटारूंची गुहा. लुटारूंची गुहा म्हणजे काय? सगळं काही तिथं चालतंय, फक्त चर्चमध्ये बसते. हे जीवन नको. आज देवाने आमच्यावर कृपा केली, दया केली. मग आज काय मी त्या ख्रिस्ताचा सेवक आहे का? काय मी त्या ख्रिस्ताचा साक्षी आहे का? पुढे पण तू उठ व आपल्या पायावर उभा राहा, कारण ज्या गोष्टीविषयी तू मला पाहिले आहे आणि ज्या गोष्टीविषयी मी तुला दर्शन देणार आहे त्या गोष्टीचा सेवक व साक्षी तुला नेमावे म्हणून मी तुला दर्शन दिले आहे. म्हणून मी तुला दर्शन दिले. आणि त्याला दर्शन दिल्याच्या नंतर तो शाऊलाचा पाऊल झाला. शाऊलाचा पाऊल झाला. आणि तोच पाऊल आज आपल्याला शिकवतोय. तोच पाऊल आज आपल्याला शिकवतोय काय? तुम्ही आमचे लिखित पत्र आहात. एकदम राईट. कसे? क्रियेतून. सेकंड कोरिंथिया 5 अध्याय 17 वचनाचा तो पौलुस काय म्हणतात? कारण त्याच्या जीवनात ते घडलं. तो शाऊलाचा पाऊल झाला. तो पौलुस आपल्याला म्हणतो सेकंड कोरिंथिया 5:17 यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये यास्तव. काय म्हटलंय? यास्तव. फिक्स म्हणलाय का? यास्तव जर कोणी. हे शब्द जरा केअरफुली वाचायचे. कधी पण मनात फिक्स करायचे. आणि इथं हा शब्द का वापरलाय? यास्तव जर कोणी. आपण तर म्हणतो सगळेच ख्रिश्चन ह्यो पाळत चालतोय तू, पण इथं याने असा काय शब्द वापरलाय? म्हणजे याच्यात काहीतरी दडलंय. की आई वडील म्हणतात जर तू असं नाही केलं ना मग मी असं करीन. म्हणजे इथं काहीतरी घडते. मग आता इथं बायबल सांगते यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्तामध्ये. आउट ऑफ ख्रिस्त नाही. ख्रिस्तामध्ये. इमानुएल आमच्या सानिध्यात इन अस. ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे. प्रेज द लॉर्ड. जुने ते होऊन गेले, पहा ते काय झालं आहे? नवे झाले. नवे. मग आज मला सांगा आज आम्ही किती नवे आहे का? आमच्याबद्दल जुने स्वभाव चाललेत, जुनेच कर्म चाललेत. आणि जर जुने स्वभाव आणि जुनेच कर्म जर चाललेत तर आम्ही ख्रिस्ता ठाई नाही का? कारण पवित्र आत्मा कशासाठी दिलाय? रूपांतर होण्यासाठी. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि सत्य काय आहे? प्रभूचं वचन. आणि जेव्हा तुम्ही आणि मी ते प्रभूचं वचन पाळतो, देवाच्या आज्ञा पाळतो, तेव्हा बायबल सांगता आम्ही बंधमुक्त होतो. बंधमुक्त म्हणजे या जगाच्या प्रेमातून आणि मरणाच्या भयातून. आणि जेव्हा तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या ठाई जगतो तेव्हा आम्ही लिखित पत्र होणार का? कारण त्यावेळेस टोटल आमचं जीवन हे काय होणार? चेंज, परिवर्तित झालं. आणि म्हणून पौलुस म्हणतो की जर कोणी यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे. आज आम्ही काय नवीन झालो बघा. स्वतःला चेक करा. दुनियाकडे पाहू नका. जसं बी पेरल्यानंतर तिसऱ्या दिवशी शेतकरी शेतात जातो. अरे मी बाजरी पेरली, अरे मी कपाशी लावली, उगवली का नाही गड्या? अरे उगवली. अहो पण लय वाकून चालली का? पाऊस नाही. ठीक आहे आम्ही प्रभूच्या बाप्तिस्मा घेतला, थोडं फळ आलं, पण पवित्र आत्म्याचा अभिषेक संगती आहे का? शेतकरी बी पेरतो, उगवल्यानंतर लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी पाहतो, थोडीशी मोठी झाली का लगेच त्याला खत टाकतो. खत वचन आहे. आमच्यात वचन कोणतं आहे ब्रदर? आम्ही संगतीत कोणाच्यात ब्रदर? आणि जर दुष्ट संगती आहे तर पवित्र आत्मा मिळेल का? नाही मिळणार. आणि पवित्र आत्मा मिळत नाही म्हणजे ते झाड तिथे काय होणार?
सुकून जळून जाणार. की कालच्या उन्हाचा परिणाम झाला, बरेचसे पिकं जळायला लागले, बरेचसे पिकं वाकले बदल का, पाऊस नाही, इतकं कडक ऊन. आज आपल्याला त्या अग्नीच्या महाभयंकर पिडापासून जर वाचायचं असेल तर आता या भूमीवर अग्नीचा बाप्तिस्मा मिळवा. अग्नीचा बाप्तिस्मा मिळवा. अग्नीचा बाप्तिस्मा कधी मिळेल तर ज्यावेळेस मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वागेल, पवित्र आत्म्याच्या कार्यासाठी निवडलं ते कार्य जर करील, देवाला आवडणारे जीवन जगेल तर हे होईल. तर हे करायचं असेल तर पहिला थिस्सलुनीके 5 अध्याय 20 आणि 21 वचनाचा बायबल काय सांगते? 5 20 21 22. भविष्यवाद्यांचा धिक्कार करू नका. Praise the Lord. भविष्यवादाचा धिक्कार करू नका. आणि आज तर सगळे नाही प्रॉफिट मेसेज नाही, आम्हाला कळलंय. अरे प्रॉफिट मेसेज वाल्याने सुद्धा किती पलट्या मारल्या का? कारण ते सत्य पाळावं लागते ना. आणि मग प्रॉफिट मेसेज वाला हा ब्रदर आम्ही प्रॉफिट मेसेज विश्वास करतो. प्रॉफिट मेसेज वाला गेला साधा वनगोड आला, हो ब्रदर आम्ही वनगोड प्रॉफिटला विश्वास नाही करत. किती केसेस माझ्याकडे, किती लोकांची माझं रिस्कच होतो का? मनुष्य मनुष्याला बळकू शकेल पण देवापासून चुकल्या जाणार नाही. आज बायबल सांगतं भविष्यवादाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा. सर्व गोष्टीचे जसं जगी कपडे घ्यायला गेल्यानंतर 4 वेळा आम्ही कपडे उलटे पालटे करतोय. काही कळतंय का त्याच्यात? काहीच नाही. फक्त काय नाटकं करायचे, नाही ते दाखव, ठीक आहे ते दाखव, ठीक आहे डॉकीत कडे गेल नाही, याच्यात एकही पसंत नाही. ते पाळसाला 3च पान आहे भाऊ. हे ना पहिले काय मिळालं हो ना बाहेर, त्यांच्या विचारच्या मागे लय कामं पडले. तू जसा मोकळा तसे बाकी सगळे मोकळे नाहीत ना. अहो पारख या जगी गोष्टीची कांदा घेताना 50 वेळा कांदा असा असा करून बघतो तरी सडलेलीच गोड आणतो. का एक कांदा त्यात पक्का सडलेला असतो, बरोबर आहे का चुक? किंवा मेथीची भाजी का भाज्या 4 वेळा गड्डी अशाची करतोय, आतमध्ये काय कळतंय का? कळणार ना, ते कळण्यासाठी माहिती पाहिजे. बायबल इथं सांगतंय की पारख करा. जशी जगी गोष्टीची पारख करताना तर प्रत्येक गोष्टीची बायबल विषयी सुद्धा पारख करायला सांगितलं. हा पाळक आलाय ना, मग हा खरोखर सत्याला धरून वागतोय का, वचन पाळायला लावतोय का? आणि जर नाही पाळायला लावी तर त्याच्या पापाचे भागीदार कशाला होतात? आज हे आम्हाला सांगतंय बायबल की पारख करा, चांगले ते बळकट धरा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. Praise the Lord. चांगले ते बळकट धरायचंय, जे चांगले ते मिळवायचंय आणि ज्या वाईट गोष्टी त्याच्यापासून दूर राहायचं. आणि आम्ही तर वाईट गोष्टीलाच प्रोत्साहन देतोय. आजकालचे बालक लोक काय करतायत? का ही तरुण पिढी व्हायला चालली, का तरुण पिढी नाशात चाललेली? कारण त्याला जिम्मेदारी पालक वर्ग, मी स्पष्ट सांगत असतो. कारण पालकच मोबाईल घेऊन पिचिंग करतोय, कारण त्याला बायबल घेऊन याची लाज वाटली. बघा आज आम्हाला बायबल सांगत आहे चांगल्या गोष्टी बळकट धरा आणि वाईट गोष्टीचा धिक्कार करा, सोडून द्या. कारण आणि शांतीचा देव हा स्वतः तुम्हास परिपूर्ण पवित्र करो परिपूर्ण करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त हा. याच्या येण्याच्या वेळी याच्या येण्याच्या वेळेस तुमचा आत्मा आत्मा आणि जीव जीव आणि शरीर शरीर ही संपूर्ण हा, व निर्दोष अशी राखली जावो. राखली जावो. जीव आत्मा प्राण शरीर ही संपूर्ण निर्दोष राखली जावो. संपूर्ण. आम्ही शरीराने इजबेलीचे कृत्य करतो, शरीराने आवाचे कृत्य करतो आणि आत्म्याने सेवा करतो. नाही ब्रदर आम्हाला दान मिळालं, आत्मा आहे, आत्म्याचा अभिषेक. डोळे बंद करायचे, इकडे बाया बसल्यात आणि इकडे पुरुष बसले. बायाच बसल्यात ना बाबा, नाव घे कोण असेल तर हिने असं असं केलंय. बाया बसल्या बाबा बसला, कोण बसले? माणसच बसले. डोळे कशाला बंद करतो, नाक करते असं असं मास करते. आणि लय आमको दान मिळालंय. कशात दान मिळालं तुला? पवित्र शास्त्र काय सांगते? भेसळ करू नकोस. एक तर तुझं फाउंडेशन पॅक पाहिजे, तुझी कॉलिंग तुला कळली पाहिजे. आणि जेव्हा ह्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घेतोस तर ज्या ठिकाणी जाशील तिथं प्रभूचा महिमा होईल. ते लोक वचन पाळतील आणि देवासाठी तयार होतील. पण या सगळ्या गोष्टी कधी घडतील माहिती का? या सगळ्या गोष्टी कधी घडतील आयुष्यात माहिती? जेव्हा मनुष्य मनुष्याचा मगरूरपणा उडवील किंवा घमंडपणा उडवील किंवा गर्व उडवील त्यावेळेस या सर्व गोष्टी घडून येतील. पण जर मगरूरपणा आणि घमंड जर मनुष्याच्या आयुष्यात आहे तर आयुष्यात तो मनुष्य परिवर्तित होऊ शकणार नाही. मी चॅलेंज करून सांगतो. का? पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 6 वचनात काय सांगते बघा. पहिला पेत्रस 5 अध्याय 6 वचन. यास्तव नेमलेल्या वेळी यास्तव नेमलेल्या वेळी देवाने तुम्हाला उंच करावे. हा देवाने तुम्हाला उंच करायची. तर बळच माणसाच्या घरात घुसायचं उंच उड्या मारायच्या. काय फायदा आहे? देव तुला उंच असा जमाना करेल, कोणी तुला पाडू शकणार नाही. पण ज्या वेळेस लोक तुला उंच करतील, असा वेळ असा पडशील तर तुला वाचवणार सुद्धा कोणी नसेल. हे लक्षात असू द्या.
मनुष्यात उंच करणं. हा वचन प्लीज. यास्तव नेमलेल्या वेळी देवाने तुम्हाला उंच करावे म्हणून त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. कसे व्हा नम्र. आणि म्हणून पाऊलच म्हटलाय काय, जो स्वभाव ख्रिस्त येशूचा होता तोच तुमचा असो. ख्रिस्ताचा स्वभाव येण्यासाठी पहिला तर पॉइंट नम्रता घ्यावा लागेल. नम्रता का जो देवादी देव स्वर्गस्थान सोडून भूमीवर आले हो, लोक त्याच्या तोंडावर थुकले, त्याला चपडाका मारल्या, त्याचे कपडे फाडले, फटके मारले, पण त्याने मान खाली घालून उभा राहिला. आजकाल मगरूरपणा, गर्व, अहंकार, घमंड, पैशाचा लोभ, तो तुच्छ आहे, तो तुच्छ आहे. पुढे काय पैसे, हो या बसा बसा बसा. बरं. पण देव समाजात काय काम करतो हा 101% करतो. त्याच्यासाठी फक्त आम्हाला काय करावं लागणार आहे, नम्र. आणि नम्र जो व्यक्ती होतो तो प्रभूचं वचन पाळतो. काहींची नम्रता मी जीवनात घेतलेली आहे. तोंडापुरतं नम्रता आहे, प्रार्थनेत बसलं नम्रता, बाहेर संपलं का झालं युग सुरू. काय फायदा होता. मी एकच सांगत असतो कोणाला पण, तुम्ही शेतात असा, तुम्ही बंगल्यात असा, तुम्ही घरात असा, तुम्ही ऑफिस मध्ये असा, तुम्ही कॉलेजमध्ये असा, तुम्ही शाळेत असा, तुम्ही कुठे असा, माझा देव मला पाहत आहे. जेव्हा हे तुमच्या माइंड मध्ये फिट आहे, तुमच्या हृदयामध्ये फिट आहे, तुम्ही जगाला भिणार नाही ब्रदर, देवाला भिवून वागतात की माझा प्रभू मला बघत आहे, मी त्या नम्रतेने चालेल. आणि जेव्हा त्या नम्रतेने चालेल, जग तुम्हाला तुच्छ लेखील, पण एक पळभरमध्ये तो परमेश्वर असा तुम्हाला उंच करील. हे सगळ्या शेवट तुमच्याकडे पाहतील. हे मी चॅलेंज करतो. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, नम्रता. का जे यशाचं पुस्तक 6वा अध्याय 1 आणि 2 वचनाचा आणि 5 ते 8 वचन वाचा. बायबल काय सांगते मी फिनिश करते लवकर. उजिया राजा मेला. उजिया शब्दाचा अर्थ काय सांगितला मी, गर्व, घमंड. उजिया राजा मेला. हा उजिया जोपर्यंत होता तो यशा काय करायचा, नेहमी त्याच्या संगतीत राहायचा. जे उजिया सांगेल तोच तो ऐकायचा. आणि मग बायबल सांगतं एवढं यशाला प्रभूने निवडलं, पण हा उजियाच्या कंट्रोलमध्ये वागायला लागला. बायबल सांगतं यशाशी प्रभूने बोलणंच बंद केलं. आणि मग जेव्हा उजिया राजा मेला, म्हणजे जेव्हा माझ्यातला घमंड मरेल, मी माझ्यावर घेतो, मी लोकांना बोलत नाही. जेव्हा तो उजिया माझ्यातला मरेल, म्हणजे माझ्यातला घमंड, युग, गर्व मरेल, त्यानंतर प्रभू माझ्याशी बोलेल बद्दल हे बायबल सांगते. पण जर हा उजिया ऑलरेडी माझ्यात आहे तर प्रभू माझ्यात नाही. मग प्रभू माझ्यात नाही म्हणजे मी गर्व आणि अहंकाराने वागणार आणि दूर पाळणार. आणि जेवढं दूर पाळणार तेवढे सैतान घुसणार आणि तेवढे सैतान आम्हाला नाशाच्या मार्गाने नेणार. लय केसेस मी पाहिले माझ्या आयुष्यात आहे. कारण ज्या मनुष्यामध्ये मगरूर, घमंडपणा आल्यानंतर तो नम्रतेत कधीच वागू शकत नाही. कारण तो घमंड त्याला देवापासून दूर घेऊन जातो. आणि म्हणून बायबल सांगतं, यशा भविष्यवक्ता म्हणतो का उजिया राजा मरण पावल्या नंतर, म्हणजे तिथे एक व्यक्ती मेलाय, आणि जेव्हा तो व्यक्ती मेला त्यानंतर प्रभू, उजिया राजा मेला त्या वर्षी प्रभूला उंच आणि उंचावलेल्या अशा सिंहासनावर बसलेले मी पाहिले. ज्यावेळेस तो उजिया मेला म्हणजे तिथं यशाची त्याची संगती तुटली. तो मगरूरपणा, घमंड, गर्व तो मेला. त्यानंतर त्यांनी पाहिलंय देवादी देवाला. बायबल सांगते. दुसरा पॉइंट, आणि त्याच्या पोशाखाच्या सोग्याने मंदिर भरले होते. त्याच्या वरच्या बाजू सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले मुख झाकी. दोहोंनी तो आपले पाय झाकी. आणि दोहोंनी तो उडे. आणि ते एकमेकांशी मोठ्याने बोलत म्हणाले, सैन्यांचा यहोवा पवित्र 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 आहे. बायबल काय सांगते ते दूर. आता हा मेसेज मी किती वेळा प्रीच केलाय. दोघांनी तोंड झाकणे, पाय झाकणे, उडणे, हे सगळं मी प्रीचिंग केलेलं आहे. आता तिकडे गेल्यानंतर खूप टाइम जाईल. तर बायबल सांगतोय की त्यांनी महिमा, गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला दिला. आणि त्याच्यानंतर 5 वर्षापासून पुढे चल, बायबल काय सांगते, तेव्हा मी म्हणालो मला हाय 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 मनुष्य कधी प्रगट करतं. हाय हाय म्हणजे काय, हाय हाय कधी करतं, बर्थडे दिवशी. दुःख, कष्ट. जोपर्यंत उजिया यशाबरोबर होता तोपर्यंत यशाच्या जीवनात काय होतं, कष्ट, तकलीफ. प्रभू त्याची बोलत नव्हता. पण जेव्हा तो मेला
तो मेल्यानंतर त्याने पाहिले, प्रभूला पाहिले, ते दूत पाहिले आणि मग तो म्हणतोय मला हाय हाय, मला दुःख, मला कष्ट, कारण मी नष्ट झालो आहे. मी नष्ट झालोय. का? त्याची कर्म त्याची वाईट असते. कारण उज्या त्याला गलत शिकवत असेल, तो करत असेल आणि म्हणून तो म्हणतो मी नष्ट झालो आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो. अशुद्ध लोकांच्या ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो. कारण राजा सैन्यांचा यहोवा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. Praise the Lord. मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतोय. आज माझे ओठ कसे आहे? आता मी हमेशा सांगतोय, मी परवाच्या दिवशी सुद्धा सांगितलं, ही लिपस्टिक ही सगळ्यात घाण आहे. आता ही ओठ, बायबल सांगते इब्री 13:18 वाचा की आम्ही आमच्या ओठावर त्याला स्तुतीचा बली अर्पण करायचा आहे. बरोबर आहे. आता डुक्कर हा प्राणी बायबल मध्ये काय आहे? शापित आहे. आता ही लिपस्टिक कशाची बनवलेली असते? डुकराच्या चरबीची. डुकराच्या चरबीची. आता ते बायबल मध्ये शापित आहे आणि जर आम्ही ते आमच्या ओठावर घेतो तर आम्ही ख्रिस्ताचे का सैतानाचे? ते बायबल सांगते. बायबल सांगते डुक्कर शापित कधी झालं? कोण सांगू शकतं? अशुद्ध आत्मे त्या डुकरात शिरले. कारण त्या सैतानी काय विनंती केली? आम्हाला आग दुपात पाठवू नकोस, आम्हाला त्या डुकरात जाण्याची आज्ञा कर. ज्या मनुष्यामध्ये 1500 सैन्य होतं, प्रभूने फक्त बोट केलं, ते 1500 सैन्य निघून त्या डुकरात शिरलं आणि बायबल सांगतं ते डुकर तिथे शापित झाले आणि ते पाण्यात बुडून गेले. ते बायबल सांगते. बायबल सांगते आज आपण ख्रिस्ताचे आहेत का जगाचे आहेत? जर मी ख्रिस्ताचा आहे तर जी वस्तू शापित ती शापितच असणार. इथं येशया म्हणतो मी अशुद्ध ओठाचा मनुष्य, मी पापी ओठाचा मनुष्य आहे, मी पापी ओठांच्या लोकांमध्ये मी राहतोय, माझ्याकडून पाप झाले. पण बायबल सांगतं प्रभू त्याचे दोष कसे दूर करतोय. पुढे उचला. मग सराफिमातला एक माझ्याकडे उडून आला आणि त्याच्या हातात जळता निखारा होता. जळता निखारा. निखारा म्हणजे काय? निखारा म्हणजे काय? अग्नी. अग्नी चालता बोललाय. चालता निखारा म्हणजे धगधगती आग असेल ती, कोळसा, पेटलेला कोळसा. बरोबर? कोळसा लवकर विजतो का? धगधगती निखारा घेऊन आला आणि तो त्याने चिमट्याने वेदीवरून घेतला होता आणि त्याने तो माझ्या मुखास लावला. माझ्या मुखास, ओठास लावला आणि म्हटले पहा हा तुझ्या ओठास लागला आहे आणि तुझा अन्याय दूर केलेला आहे. Praise the Lord. आता जुन्या करारात विस्तव घेऊन त्याच्या मुखाला लावला, त्याच्या ओठाला लावला आणि सांगितलं पहा तुझा अन्याय दूर झालेला आहे. ख्रिस्तात माझ्या बहिणींनो आणि भावांनो, नवीन करारामध्ये आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळेल. कारण योहान म्हणला मी पश्चातापासाठी तुम्हाला बप्तिस्मा देतो खरा, पण तो माझ्या मागून येत आहे तो तुमचा गॉड ब्लेस यू आत्म्याने व अग्नीने बप्तिस्मा देईल. म्हणजे काय? आज मी प्रभूच्या बप्तिस्मा घेतल्यानंतर जर पवित्र आत्मा मिळालाय तर माझ्या ओठाद्वारे मी प्रभूचा महिमा, वचन बोलतोय, वचन प्रीचिंग करतोय, गीत गातोय, प्रार्थना करतोय का दुष्ट क्रिया करतोय. कारण प्रभू काय म्हणला? तुझा अन्याय दूर केलाय. दूर. दयेचा धनी आज आमच्यामध्ये जिंदा आहे. दयेचा धनी आमच्यामध्ये उतरतोय. आज तोच अग्नी आम्हाला प्रतिकार करतोय. आज जर आम्ही पाप कबूल करतो तो दयेचा धनी विश्वासी आम्हाला तारत घेतल्याशिवाय राहणार नाही. हे बायबल गौरवते. कारण हा येशया आईच्या गर्भाशयामध्ये बस निवडला होता, पण जेव्हा उजिया घमंड त्याच्यामध्ये संतीला होती त्याचं जीवन बर्बाद झालं होतं. पण जेव्हा उजिया मेला त्याच्यानंतर बायबल सांगतं त्याने देवाला दर्शन पाहिले आणि त्याने कबूल केलं मी पापी ओठाचा आहे, मी पापी ओठांमध्ये राहतोय. बायबल सांगतं देवाने दूताला आज्ञा केली, इंगुळ घेतला, त्याच्या मुखाला लावला आणि बोलला तुझ्या ओठाला लावून तुझे अन्याय, तुझे दुर्भाषण मी काय करत आहे? दूर करत आहे. आज नवीन करारामध्ये आम्ही जरी बप्तिस्मा घेतला असेल पण आमचे कर्म पाप जर वाढत चालले असतील, पण आज दयेचा धनी माझ्या कृपेच्या काळात जर मी बदून त्याजवळ पसरते, मी जर त्याला धावत करतोय तर तो दयेचा धनी आम्हाला सुद्धा पवित्र आत्म्याने वागवील आणि अग्नीचा बप्तिस्मा. कारण पहिला जर पवित्र आत्मा मिळतोय तर त्या आत्म्याने चालावं लागतं बरं. कारण ज्या आत्म्याने हे बायबल लिहिलंय, हे बायबल किती लोकांनी लिहिलं? हम्म? 43. आज जर लेकरांना विचारलं
एखाद्या मालिकेचं नाव सांगा. मिनिटात 1 मिनिट सुद्धा लागू देणार नाही. पण बायबलचं विचारलं तर नाही. जर हे बायबल पवित्र आत्म्याने लिहिलंय, ते जर पवित्र आत्मा तुमच्यात आहे, तर हे बायबल तुम्हाला काही वाचण्याची याची गरज नाही का? का? कारण तो पवित्र आत्मा लीड करेल आणि तो वचनातून पाळायला आणि तोडायला लावणार. आणि म्हणून त्याने येशाला सांगितलं, बघ एंगल तुझ्या ओठाला लावला म्हणून तुझा अन्याय दूर झाला. पुढे उचलच नको चल. आणि तुझा अन्याय दूर केलेला आहे, दूर केलेला आहे. आणि तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. Praise the Lord. झाली आहे. जसं त्या स्त्रीला म्हणला, त्यांनी कुणी तुला शिक्षा नाही दिली, मी सुद्धा देणार नाही, पण इथून पुढे करू नको. काय? इथून पुढे करू नको. आणि आम्ही काय करतोय? आज असं तर उद्या तसं, उद्या तसं तर परवा असं. काय फायदा होणार? जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर नवी उत्पत्ती व नवी सृष्टी, जुनं ते होऊन गेलं. माझ्या मराठीत मी हमेशा सांगतो, जर नाव्याचा उकाडा उकळीत गेलं तर काय लागतात? सोन्या नाही मिळणार तिथं, केस मिळतील. मग ते जाऊ द्या ना, तिकडे पडू द्या. पुढचं जीवन जगा ना. हो, पुढे काय करायचे वचन पाहिजे का तोडायचे हे बघा ना. पुढे जीवन चुकतो मनुष्य नाही, परंतु जेव्हा मला कळते तर आम्ही काय करावं ते सोडून द्यावं, पुढे चालवा आणि पुढे उचलावं. मग मी प्रभूचा शब्द ऐकला. Praise the Lord. मी प्रभूचा शब्द ऐकलाय, पाळकाचा नाही, जगाचा नाही. मी प्रभूचा शब्द ऐकला. काय म्हणत आहे शब्द? तो म्हणाला, मी कोणाला पाठवू? मी कोणाला पाठवू? आजही तो परमेश्वर म्हणतोय, नजर तर वर करून पहा, शेत पांढरी होऊन चुकली, पीक फार आहे पण काम करीत. आजही तो परमेश्वर काम करायची अपेक्षा पाहतोय. आणि म्हणतोय सेब्रोसला पाहतो, बोला का देव आत्मा आहे, त्याच्या उपासकाने आत्म्याने खरेपणी केली पाहिजे. आशांना देव शोधित आहे. आज त्याच्यामध्ये जा माझ्या बहिणींनो, जगात जाऊ नका. देव शोधितोय. आज हे मेंढरू असेल, हे मेंढरू असेल, हे मेंढरू असेल. आज आम्हाला तो हाक मारतोय, माझ्या मुला, माझ्या मुली तू माझ्याकडे. हे शावला, शावला तुम्हाला का छळतोस? हे प्रभू तू कोण आहेस? जयशूचा छळ करतोस तो मी आहे. शावलाचा पाऊल झाला, नापासाठी मारायला. प्रभू इथं म्हणतोय, आता मी कोणाला पाठवू? तर येशया काय म्हणतो? आणि आम्हासाठी कोण जाईल? आम्हासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, मी येते आहे, मी येते आहे, मला पाठवी. आज जेव्हा मी प्रभूचं काम सांगतो, प्रभूचं काम करायचं असतं, तर सांग म्हणतो नाही ना राव, ते असं होईल, ते तसं होईल. आणि जगात जर पाहुण्याकडे जायचंय किंवा काही करायचंय, टॉप लेवलला, 1 नंबरला. का? जगातले लोक अमुक जग सोडायचे का? नातेवाईक सोडायचे का? आणि जेव्हा न दिले तर तेव्हा तेच नातेवाईक फुकत बसते बाजूला. आमच्याकडे सगळे रिपोर्ट आहेत. देव देव ब्रदर, आज हा कृपेचा काळ आहे. आज जर आम्हाला ख्रिश्चन व्हायचं असेल किंवा स्वर्गाचं राज्य मिळवायचं असेल, तर जो जीवात्मा पाप करील तो मरेल. हा माइंड मध्ये ठेवा, हृदयात ठेवा, की आज बायबल घेतलं आणि बायबल वाचलं म्हणून स्वर्गात गेलो डोक्यात ठेवू नका. आणि जेव्हा प्रभू त्याला म्हणतोय आम्हासाठी कोण जाईल, कोणाला पाठवू, तर येशया म्हणतो, हा मी येते आहे. त्यात येशयाच्या किती पुस्तक आहेत? येशयाच्या पुस्तकामध्ये किती चॅप्टर आहेत? 66. याद रखा. पण कधी? जेव्हा उजिया मेल्याच्या नंतर. म्हणजे आज तो आमचा उजिया मेलाय का आमच्यामध्ये आहे? उजिया या शब्दाचा अर्थ काय? गर्व, घमंड. जर गर्व, घमंड मेला तर प्रभूचा आत्मा आमच्यात येईल का? जो पाऊलच म्हणतो, जो स्वभाव ख्रिस्त येशूचा होता तोच तुमचा असो. आणि जर माझा आणि प्रभूचा स्वभाव जर एक झाला, तर जसा आदम म्हणला, आता हे माझ्या हाडातला हाड, मांसातला मांस, हिला नारी म्हणावं. प्रभू म्हणतो, आता हे दोघे उभे ते एक देह होतील. पुरुष आपल्या रोपाला सोडून पत्नीला जडून राहील. प्रभू येशू मसीला आदामाने सोडलं आणि आपल्या पत्नीला जडून राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वर्गात स्थान सोडलं आणि या भूमीवर आला, यासाठी का आपल्या पत्नीला त्याने बेलगून, आपल्या पत्नीशी त्याने जळून राहावं. मग आज या पत्नीचं काम काय? त्याला प्रसन्न ठेवायचंय का दुष्टांना प्रसन्न ठेवायचंय? जर त्याला मी प्रसन्न ठेवतोय, मी त्याची वचन आज्ञा पाळीन, तो माझ्यावर प्रसन्न होईल आणि मग तो मला अनाथ सोडील का? नाही. पण ज्यावेळेस मी जगाच्या वचन आज्ञा पाळीन, जगाला खुश ठेवील, तर तो मला जवळ करेल का? नाही. त्याच्यासाठी आज मी काय करते, मी काय करतो. प्रभू तुम्हाला आशीष करो. आपण प्रार्थना जाऊया. पण दुपारी आपल्याला प्रार्थना करतील का? दुल्हनचं वस्त्र, दुल्हनचा स्वीकार. कारण बोलवलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके. आज त्या देवाने आमच्यावर दया केली की त्या निवडलेल्यांमध्ये आम्हाला घेतले. तर त्याने जर आम्हाला निवडलेल्यामध्ये घेतलं, तर त्याने जर तो शृंगार दिलाय, तो शृंगार जर माझ्यावर नसेल, तर तो त्यावेळेस मला बाहेर घालून टाकेल. कारण लग्नाच्या वेगवेगळ्याचे आमंत्रण सर्वांना होतं, पण एक बंधू त्यामध्ये शिरला का त्याला वस्त्र नव्हतं आणि म्हणून त्याचे हातपाय बांधून
अंधाऱ्या कोठडीत त्याला टाकून द्यायला लावलं. तो आत गेला पण त्याला वस्त्र नव्हतं. आज पुष्कळ बाहेर जातायत, आज जातायत, पण वस्त्र नसल्यामुळे त्या दिवशी प्रभू म्हणे, हे कुकर्म करणाऱ्या माझ्यापासून निघून जा, मी तुला ओळखत नाही. सर्व अन्य अधर्म करणाऱ्यांनो माझ्यापासून निघून जा, मी तुम्हाला ओळखत नाही. आज जरी वेळ आपल्यावर द्या नको असेल तर आज आपण दयेचा दरी प्रभू येशू आपल्यावर दया करतोय, तर आपण आपले पाप पदरी घ्यावे, कबूल करावे आणि इथून पुढे ते पाप करण्याचं सोडून द्यावं. तो दयेचा दरी प्रभू आपल्यावर दया करेल, आपल्या मुलाबाळांवर दया करेल, आपल्या संसार परपंचात आशीर्वाद देईल आणि त्याची दुल्हन म्हणून मध्य आकाशामध्ये घेऊन जाईल. प्रभू आपल्याला सर्व आशीर्वाद करू. बंधू प्रवीण प्रार्थना. प्रार्थना करूया. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 स्तुतीस पात्र भयाश योग्य आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करता राज्याच्या राजा प्रभूच्या प्रभू लॉर्ड गॉड त्या महान एका देवाला प्रभू येशू मसीहाच्या नावाला धन्यवाद तुझा आभार मानतो. दया केलीस, कृपा केली, समुद्र केला पा. मागील आठवडा प्रत्येकाचा उत्तम रक्षण केलं, सांभाळ केला पा. डोळ्याच्या भावळीकर माझं रक्षण केलं, सांभाळून पा. जिवंताच्या भूमीचं जिवंत ठेवला पा. शपादिवस पवित्र पाण्यात आम्हाला मोकाला दिलं पाय, सुंदर दिलं पा. आमच्या नावाचं एकत्र जमळून माझ्या पायाच्या दयेबद्दल पा. लाख लाख धन्यवाद तुझा आभार मानतो पा. आज जगाचे विचार कर आणि शांती दुःखा संकटात त्रासा दे पा. आणि आत्माशय लाभण्यावर पाणी जग सोडून गेल्याचा पा. तुझी दया तुझी कृपा केल्या पा. आम्हाला करतो ते नाव आम्हाला एकत्र जमवलं पा. याच्या महान दयेबद्दल लाख लाख धन्यवाद तुझा आभार मानतो पा. चुका झाल्याची नापास झाल्याची माझ्या पा. या कृपेच्या काळामध्ये स्वप्नाचा नाश होती इच्छा नाही पा. विनंती करतो आमच्याकडून जे कापड झाल्याचं स्वामी पा. आमच्या अपराधी क्षमा करण्यासाठी विनंती करतो पा. धर्मीचं वचन सांगतो आपल्या मुखाने कबूल करतो, सोडून घेतो त्याच्यावर दया करून आज तुला आम्ही जन्माची कर्माची पाप होता पा. तुझी दया तुझी कृपा केली पा. शुद्ध वचनामुळे आम्हाला भेटत बापा. स्वर्गाच्या वारीस होण्यासाठी आम्हाला निवडलं बापा. त्याबद्दल धन्यवाद आभार मानतो पा. सर्व फॅमिली येणारी आठवडे सांभाळायचं नशीब केलं पा. लागणाऱ्या शक्तीने सामर्थ्य भरले पा. आठवडे सर्व धावपळ कार्य ब्लेसिंग केल्या पा. आजची मीटिंग चालण्यासाठी तू सहाय्य केलं, मदत केलं पा. ज्ञान आणि बुद्धीने प्रगतीकरण झालं पा. त्यांच्या करूया पा. आज मंडळी तो माना खावगता पा. त्याबद्दल लाख लाख धन्यवाद आभार मानतो पा. लोक तू निवडलं बापा. बाहेर काढ माझ्या बापा. प्रभू जसा सिन्हा करतो तू बात केली बापा. भ्यायले घाबरले म्हटले मोठे पा. तू आमच्या संग बात कर देवा स्वामी करू शकत नाही बापा. तू आमच्या संग सेवकाद्वारे बात केली बापा. माना खावगता पा. त्याचा लाख लाख धन्यवाद तुझा आभार मानतो. भावाने ऑनलाईन वचन ऐकलं बापा. प्रभू ज्यांनी चांगलं वचन ऐकलं बापा. अशा प्रत्येकाच्या मन उघडण्यासाठी विनंती बापा. वाचण्याचा माना खाऊन दे पा. आत्मिक मनुष्य बलवान होण्यासाठी पा. प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत करण्यासाठी विनंती करतो पा. जीवन तू बदल पा. कारण बोलवले पुष्कळ पा. निवडले घोडके माझ्या पा. काम तो निवडतो पा. निवडल्या दाखला दाखला पा. जे भाव होता ते लग्नाचा पोशाख नव्हता माझ्या पा. त्याला तू बांधला नरकामध्ये टाकलं माझ्या पा. आत्म्याचा नाश होणं इच्छा पा. हरेक तार मध्ये तू इच्छा माझ्या पा. विनंती करतो आज आम्हाला बोलवलं मध्ये पा. निवडलं तू निवडलं पा. आम्हाला बोलवणं केलंच माझ्या पा. लग्नाचा पोशाख आम्हाला प्रत्येकाला मिळण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत करण्यासाठी विनंती करतो पा. जे काम तुम्ही कमी घडी पा. जग गर्व गमण्याचा पा. जे काही जगाच्या गोष्टी माझ्या पा. ते सर्व बोलण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर, तू मदत कर पा. आम्हाला प्रत्येकाला लीन आणि नम्र बनण्यासाठी विनंती करतो पा. यशाला तू निवडला माझ्या पा. त्या जीवनात तू कार्य केलं बापा. शुद्ध केलं, पवित्र केलं, अन्याय तू दूर केला पा. त्यानंतर त्यांनी तुला पाहिलं बापा. तो म्हटलं कुणाला पाठवू, मला पाठवण्यासाठी विनंती करतो. आमचा अन्याय तो दूर केला माझ्या पा. विनंती करतो आमच्या लीन नम्र बनण्यासाठी विनंती करतो. महान प्रभू जसा तुझ्या भूमीवर आला पा. आपला लीन केलं, नम्र केलं माझ्या आज आमच्या पा. लीन त्याचा नम्रता येण्यासाठी पा. आम्हाला सहाय्य कर, मदत करण्यासाठी विनंती करतो. सर्व घमंड उडो पवित्र भरण्यासाठी विनंती पा. महान देण्यासाठी विनंती पा. जगाचा नाश अगदी होणार बापा. त्याच्या आधी तो महान प्रत्येका देण्यासाठी मदत करण्यासाठी विनंती करतो. त्या प्रत्येकाच्या जीवन तू ब्लेसिंग करण्यासाठी विनंती पा. त्या दोघे बहिणी बापा हॉस्पिटल मध्ये त्याला तू स्पर्श केला घेऊन गेला पा. काय केलं तर अशा प्रत्येक तू गावकासाठी विनंती जीवन कार्य करण्यासाठी आमच्या जीवन बिमाराची बापा. अशा प्रत्येका तू बरं करण्यासाठी आज विनंती करत पाहिजे. काय लेकर गावून थोडा नाही अशा प्रत्येकाची याद तू करतो बापा. अशा प्रत्येक ताण तू करण्यासाठी विनंती देवका तुझ्या इच्छेप्रमाणे आपण त्या ठिकाणी घेऊन जा आणि ताण दूर करण्यासाठी विनंती बापा. काही मंडळाची विजत याद करण्यासाठी विनंती बापा. जे काही विकुलित रोपा आज वर्षापासून दूर माझ्यासोबत दूर पा. आम्हाला प्रत्येक एकत्र करण्यासाठी विनंती देवका त्या ठिकाणी विनंती बापा. आठवडे सर्व लावतो ब्लेसिंग करण्यासाठी विनंती बापा. त्या भावाचा कृपा बिना पाणी पाठी माझ्या पा. माणूस
प्रभू पा तू सर्व काय जाणार परमेश्वर घे भावाची हर एक मांग तू पूर्ण करण्यासाठी विनंती पा सर्व ताण तू दूर करण्यासाठी विनंती पा तू शक्ती सामर्थ्य भरून करा पा जे काही इच्छा जी मांग केली सोपा ही मांग देखील पूर्ण करण्यासाठी विनंती पा त्या सेवकाने अजून ते काही लेखन उपास झाले सोपा असे प्रत्येकाची उपास ग्रहण कर माझ्या पास प्रत्येक इच्छा मांग तू पूर्ण करण्यासाठी विनंती पा म्हणजे तू असून फरक उत्तर आवडतो आपल्याला बोलण्याचा मुख करायचं आश्चर्य मानता मन गौरव तुला देवा त्याने ताना उद्धार प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि आमेन.